मी माझं ओळख करून देतो. मी पोलीस निरीक्षक बिंदारी संदेश मिलिंद बिरारे, सीपी ऑफिसला असतो. नोडल ई ऑफिस EHRMS सगळे माझी IT टीम हँडल करते, पूर्ण आयुक्तालयाचे अधिकारी टू अंमलदारपर्यंत. सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटल्यावर सरांचं नाव आहे लक्ष्मीकांत गर्जे सर. ही इज अ सिनियर डायरेक्टर इन NIC डिपार्टमेंट अँड लास्ट 12 years दे आर वर्किंग इन ई ऑफिस. आता आपल्याला 2 महिन्यात माहीत पडले ई ऑफिस, पण गेल्या 10-12 वर्षापासून ई ऑफिसवरती काम करतात. ते सर्व केंद्रीय कार्यालय, राज्य शासनाचे कार्यालय, कोकण रेल्वे, MMRD रेल्वे, जेवढे पण शासकीय डिपार्टमेंट आहे मॅक्झिमम ई ऑफिसवरती स्थलांतरित झालेले आणि त्यांचा 28 वर्षाचा अनुभव आहे NICचा. तर हे ऑफिस प्रशिक्षण घेण्यामागची तुमची काही हे असते की बाबा अचानक मध्ये असं, पण मागे जो मुख्यमंत्री साहेब यांचा 7 कलमी 100 दिवसाचा जो कार्यक्रम झाला होता त्यामध्ये ई ऑफिस आणि EHRMSचा उल्लेख होता. तर तेव्हापासून माझी टीम त्याच्या कामासाठी लागलेली. तर त्यामुळं ह्या गोष्टीला सिरियसली घेतल्या गेल्या आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी व्यक्तिशः गर्जे सर यांना बोलणं झाले की आमच्या कमिशनरेटला ई ऑफिसला तुम्ही मार्गदर्शन द्या. त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन इथे आपल्याला वेळ दिलेला आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की नवीन संकल्पना आहे, नवीन आहे, चेंज व्हायला वेळ लागेल. तर काय असेल ते शांतपणे ऐकून घ्या. जे फिजिकली तुम्ही काम करताय तेच ऑनलाईन करायचं आहे. यांचं प्रशिक्षणाचा तुम्हाला विश्वास असणार आहे की जवळपास 1000 किंवा त्याच्यावरती त्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यामुळं मी ठाणे आयुक्तालयाकडनं त्यांनाही विनंती करतो आणि आपल्यालाही करतो की त्यांचं काय असेल ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. तुमचेही प्रश्न उत्तर सोडवले जातील. आपण त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ. तर मी प्रशिक्षण सुरू करतोय सर. धन्यवाद बिरारे साहेब, धन्यवाद जिंदे साहेब. आपण आपल्याला जे काही काम करायचं आहे ई ऑफिसमध्ये त्या बाबतीत मी आपल्याला सांगणार आहे. असं नाही की आपण पहिल्यांदा सुरू करतोय. आपल्याकडे आपल्या अगोदर जवळपास 3 वर्षापूर्वी सर्वप्रथम आपण मीरा भाईंदर पोलीस कमिशनरेटमध्ये दाते साहेबांनी सुरू केलं होतं. आणि कदाचित आपल्यापैकी जर समजा कोणी तिकडे आलं असेल तर त्यांना माहिती आहे की 100% त्यांचे जे पोलीस स्टेशन होते किंवा झोनल ऑफिस होते किंवा हेडक्वार्टर यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण ई ऑफिस मार्फत करणार आहोत. ज्या ज्या कर्मचाऱ्यांना ईमेल वापरता येतं त्या कर्मचाऱ्यांना ई ऑफिस एक्झॅक्ट ईमेल सारखंच आहे. आणि माझ्या माहितीनुसार शासनाने सर्वांना MSc-IT परीक्षा कंपल्सरी केली होती आणि आपल्यापैकी जवळपास 100% लोक MSc-IT परीक्षा पास असतील मी अशी आशा करतो. जेणेकरून की ज्यामध्ये त्यांना वर्डमध्ये कसं टाईप करायचं, ईमेल कसा पाठवायचा, एक्सेल शीट काय आहे, ऑफिस काय आहे, ऑफिस 365 काय आहे, विंडोज काय आहे, हे सगळ्या बाबतीचे मार्गदर्शन आपल्याला आहे. ठीक आहे. आता हे जे ई ऑफिस आहे हे ई ऑफिस सर्वप्रथम आपण तर या ई ऑफिस मध्ये काम करताना सर्वप्रथम आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला आपल्या स्वतःचा ईमेल ऍड्रेस पाहिजे. तर ईमेल ऍड्रेस कुठला चालेल आपल्याला? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे महापोलीस या डोमेनचा ईमेल ऍड्रेस वापरतो. तोही चालेल. त्यानंतर NIC.in असेल तोही चालेल. MH.gov.in असेल तोही चालेल. परंतु माझ्या माहितीनुसार आपल्या सर्वांना जे आहे ते महापोलीसचे ईमेल ऍड्रेस दिलेले आहे. तशाच प्रकारे जे आपले API आणि पुढचे जे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांकडे ऑलरेडी ते महापारमध्ये काम करतात. त्यांचं जे परफॉर्मन्स ॲप्रेझल त्यामध्ये जातं. त्यामुळे त्यांचे सर्वांचे ईमेल रेडी होते. फक्त जे काही अंमलदार असतील किंवा त्या पुढचे अधिकारी असतील त्यांचे नसतील तर त्यांनी कृपया करून घ्यावेत. दुसरी गोष्ट, आपला ईमेल ॲड्रेस तयार झाल्यानंतर आपल्याला जसे बिरारी साहेबांनी सांगितलं ते CP ऑफिसला बसतात. त्यांनी आपल्याला एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये पूर्ण डेटा जो होतो ते डेटा त्यांच्याकडे पाठवायचा आहे. डेटा पाठवल्यानंतर सिस्टीममध्ये डेटा एंट्री केली जाईल आणि ज्या प्रकारे आपण जसे रिपोर्ट करतो आपल्या वरच्या अधिकाऱ्यांना त्या प्रकारे ती सर्व एंट्री सिस्टीममध्ये टाकली जाईल. तर हे बेसिक त्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट, सिस्टीममध्ये आपण जसे प्रत्येक फाईलवरती नंबर लिहितो आहे ना, सगळेजण जेवढे काही तुमचे कर्मचारी असतील, काही कर्मचारी समजा माहीत नसतील परंतु प्रत्येक फाईलला नंबर असतो.
हे नंबर लिहिण्याचा एक फॉर्मॅट आहे. ते फॉर्मॅट पण ऑलरेडी मीरा भाईंदर कमिशनने चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्यावरती DG ऑफिसने पण संशोधन करून सगळे त्यामध्ये एंट्री झालेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला फक्त आपले ईमेल ॲड्रेस स्वतःचे पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस असल्यानंतर सिस्टीममध्ये तुमची मास्टर एंट्री झाली पाहिजे, ही दुसरी त्यामध्ये बाद आहे. हे झाल्यानंतर हे प्रशिक्षण जे आहे आपलं, हे प्रशिक्षण आपल्याला आलं पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे की जर आज मी शिकवतोय तुम्हाला, आज मी तुम्हाला जे काही 1 तास सांगेल किंवा जे काही वेळ लागेल आपल्याला, त्यानंतर आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत. आपण आपल्या फोनमध्ये यूट्यूबमध्ये जा, त्यामध्ये ई ऑफिस टाका फक्त, तर तुम्हाला ई ऑफिसचे भरपूर सारे व्हिडिओ दिसतील तुम्हाला. 2-2 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. त्यामध्ये रिसिप्ट कशी तयार करायची, म्हणजे आवक कसं करायचं, जावक टपाल कसं करायचं, फाईल कशी तयार करायची, त्यावरती नोट कशी लिहायची, कच्ची नोट कशी लिहायची, ड्राफ्ट कसा पाठवायचा, ड्यू लेटर पण कसं तयार करायचं, साहेबांनी जे आपल्याला मॉडिफिकेशन सांगितले सिस्टीममध्ये ते कसे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये छोटे छोटे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ तुम्ही बघा. जाता येता केव्हा ट्रेनमध्ये असाल किंवा घरी असाल, ते किती लागेल, जास्त तुम्हाला 1 तासाचे व्हिडिओ असतील पूर्ण. त्यानंतर आपल्याकडे आणखीन एक गोष्ट आहे की एक छोटं बुकलेट तयार केलं होतं कोणी मीरा भाईंदर कमिशन रेटनी. त्यामध्ये फक्त जास्तीत जास्त 20 ते 25 पेज आहेत. ते 20-25 पेज आहे, तुम्ही तुमच्याकडे प्रिंटआउट करून ठेवा. मी तुमच्या ऑफिसमध्ये ते बिरारी साहेबांमार्फत पाठवतो, त्याचं प्रिंटआउट काढा, आपल्या टेबलवरती ठेवा. त्यामध्ये सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे की रिसिप्ट कशी तयार करायची, टपाल कसं घ्यायचं, टपालवरती एंट्री कशी करायची, त्याला नंबर कसा पडतो, नंबर आल्यानंतर फाईलमध्ये एंट्री कशी करायची, फाईल कशी पुढं पाठवायची, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्या पुस्तकात दिलेल्या आहेत. फक्त 20 ते 22 पेजचं ते बुकलेट आहे. ते पण तुम्ही सगळ्यांच्या आपल्या मोबाईलमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा प्रिंट काढलं तरी चालेल. ज्या हो गया आपला सुरू करू. आता हे जे आपलं ई ऑफिस आहे, ई ऑफिस करता URL आपल्याला आहे महापोलीसचा स्पेशल. आपण जे आहे ई ऑफिस करता एक ॲड्रेस दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीला ॲड्रेस असतो. आपला ॲड्रेस काय आजचा, आपण कल्याणमध्ये ई ऑफिसचं ट्रेनिंग घेतो, म्हणजे कल्याणचा ॲड्रेस आपण दिलेला आहे. तशाच प्रकारे ई ऑफिसचा ॲड्रेस पण सिस्टममध्ये आहे, महापोलीसचं ऑफिस आहे. आपण जसं ई ऑफिसमध्ये काम करतो तसंच राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत ते पण याच ई ऑफिसमध्ये काम करतात. आणि हे जे ई ऑफिस आहे, हे ई ऑफिस जे आहे हे युनिक प्रॉडक्ट आहे, जे शासनामध्ये चालतं. पोलीस डिपार्टमेंटमध्ये सेम आपण ते वापरतो आहोत. केंद्र शासनात जेवढे ऑफिस आहेत त्यामध्ये हे वापरलं जातं आहे. इनफॅक्ट आपल्या ज्या सगळ्यात मोठं जे ऑफिस आपलं आहे प्राईम मिनिस्टर ऑफिस, त्यांच्याकडे पण हीच पद्धत वापरली जाते आणि हेच ॲप्लिकेशन वापरलं जातं. आपल्याकडे पण CM सरांच्या इथं जे आहे कुठलीही फाईल जी आहे ती फिजिकल जात नाही, पूर्ण फाईल इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच जाते आणि सर पण इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच प्रत्येक फाईलवरती सही केलेली असते. त्याचप्रकारे जे काही बाकी जे आपले मंत्री महोदय आहेत ते पण ई ऑफिसमध्ये काम करतात. आणि असं नाही की आपल्यालाच फक्त ई ऑफिस लावतो आहे आपण. आता जर आपल्याला वाचलं असेल मागच्या 8-15 दिवसामध्ये, आपण सर्व मिनिस्टर्स करता ई कॅबिनेट नावाचं ॲप्लिकेशन आलेलं आहे. ई कॅबिनेट म्हणजे काय की जेवढं कॅबिनेट मिटिंग होतील त्या सगळ्या ई कॅबिनेट मिटिंग आता त्यांच्या ज्या आहेत त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होतील. पहिल्यांदा पूर्णच्या पूर्ण फोल्डर घेऊन जातो सगळेजण. आता फोल्डर घ्यायची गरज नाही आहे, सगळं पूर्ण ई ऑफिसमध्ये अप्रूव्ह होईल. पहिल्यांदा ई ऑफिसमध्ये अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांची जी ई कॅबिनेटची प्रोसेस आहे, म्हणजे प्रपोजल तयार करणे, प्रपोजल ॲक्सेप्ट करणे, अजेंडा तयार करणे, अजेंडा पाठवणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण ई ऑफिस आणि ई कॅबिनेट या 2 गोष्टी म्हणून होत आहेत. त्यामुळे ते पण यामध्ये काम करतात, हे लक्षात असू द्या. आता जसं मी सुरुवातीला बोललो की आपल्या सगळ्यांना ईमेल ॲड्रेस पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा ईमेल ॲड्रेस तुमचा जो आहे प्लीज एंटरवरती दिले बघा ईमेल ॲड्रेस, ते तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. आपल्याला जो आहे तो आपला जो ईमेल ॲड्रेस आपल्याला दिलेला आहे तो ईमेल ॲड्रेस आपल्याला तिथे टाकायचा आहे. जे टाकतात त्यांच्याकडे जो एक ॲड्रेस आहे तो ॲड्रेस त्यामध्ये टाकतील ते. ठीक आहे, ते टाकल्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड जो तो सुरक्षित ठेवायचा आहे. आपला जर पासवर्ड जो आपण दुसऱ्या कोणाला वापरायला दिला किंवा चुकून कोणी त्याला चोरी केली त्या पासवर्डची, तर आपल्याकडचे असणाऱ्या ज्या फाईल्स आहेत, जे काही पेपर आहेत, जे काही पत्र आहेत, तो व्यक्ती त्याला प्रोसेस करू शकतो आणि पुढे पाठवू शकतो. त्यामुळे शक्यतो आपण आपला पासवर्ड जो आहे तो व्यवस्थित ठेवा. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला माहिती आहे आपण कागदावरती सही करतो पेनाने, बरोबर आहे ना. यामध्ये आपल्याला कागदावरती पेनाने सही करायची गरज नाही, आपल्याला सिस्टीममध्ये सही करायची आहे. सही करण्याकरता आपण 3 प्रकार त्यामध्ये दिलेले आहेत, आपल्याला माहीत असेल. पहिला जो आहे आपण जो आपलं फक्त नाव त्यामध्ये येईल, आपण जो ईमेल आहे त्या ईमेलच्यानुसार नाव येईल आपलं आणि आपला हुद्दा येईल. दुसरा जो प्रकार त्यामध्ये आहे तो डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. आपल्याला माहीत असेल जे लोक ई प्रोक्युरमध्ये काम करतात किंवा जे मिनिस्ट्री स्टाफ आहे त्यांना माहिती आहे की DSC कसं वापरलं जातं. तर आपण DSC वापरून सुद्धा डिजिटल सिग्नेचर करू शकतो. ही जी डिजिटल सिग्नेचर आहे ही IT ॲक्ट 2000 नुसार कोर्ट ऑफ लॉमध्ये सुद्धा ॲक्सेप्ट केली जाते. तिसरा जो प्रकार आहे आपल्याकडे तो ई साईनचा, तो इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. ह्याचा अर्थ काय की आपण जेव्हा ई साईन करतो त्यावेळेस आपल्याला आपला आधार नंबरचे शेवटचे 3 अक्षर त्यामध्ये द्यावे लागतात. जेव्हा आपण आपले आधारचे 3 अक्षर त्यामध्ये देतो त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येतो. कुठून OTP येतो आपल्याला, जेव्हा आपण त्याला नंबर टाकू तो नंबर टाकलेला जो आहे तो ॲप्लिकेशन मार्फत आधार सेंटरला जातो, UIDAI ला जातो.
UID तुम्हाला ऑथेंटिकेट करतो आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती OTP देतो. जसं आपल्याला OTP आला की जेव्हा OTP तुम्ही सिस्टममध्ये टाकणार तेव्हा ऑटोमॅटिकली ई-साईन जेवी त्यामध्ये एंट्री होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला 3 प्रकारच्या सिग्नेचर आपण आपल्या फाईलवरती करू शकतो. परंतु ई-साईन जेव्हा आपण करतो आधार बेस, त्यावेळेस त्या ई-साईनला शासनाला प्रत्येक सही मागं 85 पैसे खर्च येतो, कारण तो UID खर्च आपल्याकडनं चार्ज करतात. पण असं नाही की आपण ई-साईन करायचे नाही. आपण ई-साईन करू शकता, DSCने साईन करू शकता, किंवा जेव्हा फक्त आपण आपल्या झोनमध्ये जेव्हा आपण एखादी फाईल किंवा पत्र पाठवतो त्यावेळेस तुम्हाला ई-साईन किंवा DSC साईन करायची गरज नाही आहे. त्यावेळेस फक्त तुम्ही सेंड करा, जसं आपण ईमेलमध्ये करतो तेव्हा सेंड करून जरी पाठवतो तरी चालेल. परंतु जेव्हा आपल्या झोनमधनं दुसऱ्या झोनमध्ये फाईल जात असेल त्यावेळेस 100% तुम्ही त्याला ई-साईन किंवा DSC करा. आणि जेवढे काही सिनियर कर्मचारी आहेत, जेवढे काही सिनियर अधिकारी आहेत, PI असतील किंवा DCP किंवा ACP असतील, त्यांनी शक्यतो ई-साईनचा वापर करा किंवा DSCचा वापर करा. बाकी खालच्या कर्मचाऱ्यांनी नाही वापरलं तरी चालेल. ठीक आहे. आता यामध्ये जेव्हा त्यांनी त्यांचा युजर आयडी पासवर्ड टाकला तेव्हा खाली बघा एक पासवर्ड लेस ऑथेंटिकेशन अँड कन्सेंट टू परिचय आहे. त्याला तुम्ही जसं क्लिक करताल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला जो सिस्टीममध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये घेऊन जाईल. करू आगे जाऊ. आणि शक्यतो जेव्हा तुम्ही सिस्टीमवरती काम करणार तर आपल्या सिस्टीमवरती काम करताना आपला पासवर्ड फक्त आपल्या सिस्टीममध्ये स्टोअर व्हावा अशा प्रकारचे. अदरवाईज काय, आपण जेव्हा मोबाईल बघतो, मोबाईलवरती आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस काय मोबाईल विचार तुम्हाला पासवर्ड सेव्ह करायचा का, आपण त्याला सेव्ह करण्याची परवानगी देतो. कधी कधी आपले इंटरनेटचे पासवर्ड असतात, कधी आपले म्हणजे ATMचे पिन असतात. हे डेंजर आहे, लक्षात ठेवा. आता यामध्ये बघा त्यांच्या मोबाईलवरती एक OTP आला आहे. ठीक आहे. आल्यानंतर खाली बघा डोंट आस्क मी अगेन ऑन दिस डिव्हाइस लिहिलेलं आहे. हे केव्हा करायचं, जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या PCवरती काम करत असू त्यावेळेस, किंवा जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या लॅपटॉपवरती काम करत असू त्यावेळेस, किंवा जेव्हा आपण आपल्या घरी काम करत असू त्यावेळेस. परंतु जेव्हा केव्हा आपण दुसऱ्याच्या कॉम्प्युटरवर जाऊन काम करू त्यावेळेस आपण डोंट आस्क मी अगेनला क्लिक करू नका. ठीक आहे. हे फक्त एवढं लक्षात ठेवा. ह्याचा अर्थ काय माहिती का, समजा मी डोंट आस्क मी विचारलं तर काय होईल, नेक्स्ट टाइमला माझ्या मोबाईलवरती OTP येणार नाही. जर समजा माझं कोणी पासवर्ड चोरी करून घेऊन गेलं तर त्याला OTPची गरज भासणार नाही आणि तो सिस्टीममध्ये डायरेक्ट जाऊन काम करू शकतो. कळलं. तेव्हा ही प्रिकॉशन घ्या त्यामध्ये जावागेच्या. ओके करून. आता जेव्हा तुम्ही तुमचा, आता आपण काय काय केलं, युजर आयडी टाकला, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकला, परिचयाला ऑथेंटिकेट केलं आपण, त्यानंतर तुम्हाला टाकल्यानंतर एक OTP आला मोबाईलवरती, OTP तुम्ही टाकला. OTP टाकल्यानंतर आपण पुढे जाऊ तेव्हा आपल्याला हे अशा प्रकारचं एक पोर्टल दिसेल, लक्षात ठेवा. आता यामध्ये पोर्टल आहे तुमचं. यामध्ये महत्त्वाचे 4 भाग आहे, छोटं करू उदरवाला. ई-फाईल आणि KMS. महत्त्वाचं समजून घ्या. KMSचा अर्थ काय माहिती आहे का, की केव्हा समजा आपलं कल्याण झोनल एरिया तयार झाला असेल पोलीसमध्ये, त्यावेळेस त्याचे काही नोटिफिकेशन्स आले असतील, किंवा आपले काही जुने ॲक्ट्स असतील, नियम असतील, एखादं नवीन पोलीस स्टेशन तयार झालं त्याला कुठे नोटिफिकेशन निघालं असणार आहे. ठीक आहे. ते नोटिफिकेशन जसे जुने कागद असतील ते कागद आपण स्कॅन करायचे आणि ते स्कॅन करून आपल्या नॉलेज मॅनेजमेंट जे आहे KMS त्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. ह्याचा फायदा काय आहे की जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या फाईलमध्ये म्हणजे नस्तीमध्ये त्याचा वापर करायचा असेल त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट त्याला सिलेक्ट करून तुम्हाला त्यामध्ये अटॅच करता येईल. दुसरी गोष्ट फायदा काय कुठला आहे माहिती का, जे कर्मचारी कॉम्प्युटरवर काम करतात, कॉम्प्युटरवर काम केल्यानंतर ते काय करतात, एक तर मेलवरती पाठवून ठेवतात त्यांचं काम झालेलं, किंवा फोल्डरवरती ठेवतात, किंवा जर घरी काम करायला घेऊन जातो तर आपण काय करतो, आपल्या पेन ड्राईव्हमध्ये कॉपी करतो आणि घरी घेऊन जातो. बरोबर आहे ना. तर या केसमध्ये तुम्हाला स्वतःचा एक एरिया दिलेला आहे. तुम्ही तुमचं काम झालेलं त्या एरियामध्ये स्टोअर करून ठेवता येईल तुम्हाला, जेणेकरून तुम्ही कुठे जरी गेला तर ऑफिस वापरण्याकरता महाराष्ट्रामध्ये पोलिसांचं तुम्हाला तुमचं फाईल्स फोल्डर सगळे त्यामध्ये अवेलेबल राहतील. म्हणजे तुम्हाला DSC टोकन घ्यायची गरज नाही आहे. तुमचं कुठलं म्हणजे हरवणार नाही DSC टोकन, तुमचा डेटा सुरक्षित राहील. ती पण प्रोव्हिजन आपण त्यामध्ये दिलेली आहे. जर समजा आपल्याला आजच्या ट्रेनिंगचं एक नोटीस काढायची होती आणि ती नोटीस सगळ्या कर्मचाऱ्यांना जायला पाहिजे होती, तर त्याकरता सुद्धा सिस्टीममध्ये KMSमध्ये सोल्युशन आहे. आपण एखाद्या कर्मचाऱ्यांनी ती नोटीस तयार करायची आणि त्याला आपण एक नोडल ऑफिसर दिलेला आहे, तो त्याला अप्रूव्ह करतो. जसं तो अप्रूव्ह करतील ऑटोमॅटिकली सर्व कर्मचाऱ्यांच्या ID वरती त्याचं नोटिफिकेशन जाईल, म्हणजे नोटीस जाईल त्याची. जसं आपण नोटीस काढतो, नोटीस काढणं झेरॉक्स काढतो प्रत्येक पोलीस स्टेशनला, किंवा तसं वायरलेसवरती आपण मेसेज देतो की सगळ्यांनी येऊन प्रशिक्षणाला या. बरोबर. अशा प्रकारची आपण नोटीस पण यामध्ये देता येईल आपल्याला. त्यानंतर दुसरा त्यामध्ये भाग आहे ई-फाईलचा. आता ई-फाईल म्हणजे काय, ज्यावरती आपल्याला मेन काम करायचं आहे. आता आपण काय काम करतो, आपल्याकडे बाहेरनं पेपर येतात ना. बरोबर. बाहेरनं पेपर आल्यानंतर आपण काय करतो, पेपरवरती प्रोसेस करतो. सगळ्यात पहिले पेपर आला तर आपण काय करतो, आपल्याकडे जी आवक नोंद वही आहे त्या नोंद वहीमध्ये त्याची नोंद घेतो. बरोबर आहे ना. नोंद घेतो म्हणजे काय करतो की ते पत्र कोणी पाठवलं, पत्राची तारीख काय आहे, पत्राचा विषय काय आहे, ठीक आहे, पत्र कुणाकरता आलेलं आहे, कुठल्या विषयासंदर्भात आहे, हे सगळे आपण एंट्री आपल्या आवक वहीमध्ये करतो. म्हणजे काय की इन्व्हर्ट क्लर्कचं त्यामध्ये काम आहे. आता जर आपण कधी मंत्रालयात गेला असेल तर मंत्रालयामध्ये मेन गेटला, मंत्री गेटच्या बाजूला एक मोठं ऑफिस तयार केलं आहे आपण, सेंट्रल रजिस्टर युनिट, त्याला आपण CRU बोलतो,
केंद्रीय, ज्या ठिकाणी जेवढे काही पत्र मंत्रालयामध्ये दररोज येतात, जवळपास 15 ते 20,000 पत्र दररोज मंत्रालयामध्ये येतात आणि ते सर्वचे सर्व पत्र आपण त्या CRO सेक्शनमध्ये जमा करतो. ते पत्र आपण कुठल्याही विभागामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला ॲक्सेप्ट करण्याची परवानगी दिलेली नाही आहे. जे काही पत्र येतील ते सगळे पत्र तिथं जे CRO मध्ये 100 कर्मचारी काम करतात. ते 100 कर्मचारी पत्र आलेलं पत्र स्कॅन करतात, सिस्टीममध्ये टाकतात आणि सिस्टीम मार्फतच पत्र ते सेक्शन ऑफिसरकडे असेल किंवा अंडर सेक्रेटरीकडे असेल किंवा मंत्रालय कार्यालयामध्ये हे पत्र तिथनं पास होतात. म्हणजे कुठलाही फिजिकल पेपर मंत्रालयामध्ये मूव्ह होत नाही आयडियल कंडिशनमध्ये. ठीक आहे, काही ठिकाणी एक 2-5% त्यामध्ये कॉन्फिडेन्शियल गोष्टी ज्या आहेत त्या होत असतील, परंतु 99% जे आहे हे सगळे पूर्ण ऑफिस मार्फत जातं. ह्याचा फायदा काय आहे की आपल्याला आता आपण बघितलं असेल एखादं पत्र तुम्हाला तुमच्या DCPने किंवा ACPने दिलं, तुम्ही त्या पत्राची एंट्री घेतली, पत्रावरती काम करताय आणि 2 दिवसानंतर सांगितलं की पत्र शोधून द्या. तर शोधण्याकरता किती वेळ लागतो आपल्याला? 2 दिवसाचं पत्र लगेच शोधू, पण एखादं पत्र 1 महिन्यापूर्वीचं असेल तर शोधायला किती वेळ लागेल, किंवा 6 महिन्यापूर्वीचं असेल शोधायला किती वेळ लागेल. तर हा जो सगळा वेळ आपला जो जातो शोधण्यामध्ये किंवा पत्राचं उत्तर देण्यामध्ये, हा सगळ्याच्या सगळं आपल्याला ऑफिसमध्ये 1 मिनिटामध्ये शोधता येईल. दुसरी फायदा काय याच्यामध्ये, समजा तुम्हाला इथनं पत्र CP ऑफिसला पाठवायचं आहे ठाण्याला, आपला कोणीतरी कर्मचारी गाडी घेऊन जातो, ट्रेननी जातो किंवा बाईकवर जातो आणि पत्र देऊन येतो, त्याचा दिवस जातो त्या कर्मचाऱ्याचा. इथं तुम्हाला कोणाला पाठवायची गरज नाही आहे. एखाद्या पोलीस स्टेशनमधनं एखादं पत्र ACP ऑफिसला पाठवायचं आहे, ACPनं DCP ऑफिसला पाठवायचं आहे, हे सगळे पत्र इन्स्टंटेनियसली, म्हणजे तुम्ही तिकडे एक क्लिक केलं की ऑटोमॅटिक ते पत्र त्यांच्या समोर चाललं जाईल. आणि ही जी सिस्टीम आहे ही एक्झॅक्टली आपण जसं मॅन्युअल सिस्टीम वापरत होतो त्याच प्रकारे हे ई ऑफिस सिस्टीम पण इलेक्ट्रॉनिक माध्यमात तशीच केलेली आहे. नवीन काहीच नाही त्यामध्ये. ठीक आहे, तर एक फाईलमध्ये आपण हे करतोय. तर आपण एक उदाहरण घेऊ की आपण असं ठरवू की माझ्याकडे एका व्यक्तीने पत्र आणून दिलं, ते पत्र मला ऑफिसमध्ये घ्यायचं. कसं घेणार ते तुम्हाला सांगतो. आता यामध्ये बघा, जाऊ KMS में ई फाईल में जाऊ. ई फाईलमध्ये क्लिक करायचं आपल्याला. ई फाईलमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्यामध्ये 2 भाग आहेत, लक्षात ठेवा, रिसिप्टचा आणि फाईलचा. रिसिप्ट म्हणजे आपण जे टपाल आपल्याकडे येतं, म्हणजे जे पत्र आपल्याकडे येतं त्याला आपण रिसिप्ट म्हणतो. ठीक आहे, आता यामध्ये बघा वरच्या साईडला बघा, थोडा बडा करो देखणे तो सबको. रिसिप्ट आहे, रिसिप्टमध्ये थोडा बडा करो आगे. ठीक आहे, आता मला सांगा, जे कर्मचारी ईमेल वापरतात त्यांना माहिती आहे ईमेलमध्ये काय असतं. जेव्हा आपण आपल्याकडे ईमेल येतो बाहेरनं, कुठे येतो ईमेल आपल्याकडे? आपल्या इनबॉक्समध्ये येतो. तशाच प्रकारे जेव्हा आपल्याला पत्र येईल त्यावेळेस पत्र कुठे येईल? ऑफिसमध्ये आपल्या इनबॉक्समध्ये येईल. जेव्हा आपण ईमेल बाहेर पाठवतो तेव्हा आपलं कुठे जातो बाहेर? तो जातो सेंडमध्ये. यामध्ये पण एक्झॅक्टली सेंड बॉक्स दिला तो सेंडमध्ये जाईल. जेव्हा आपण एखादा पत्र तयार करतो आणि नंतर पाठवायचं असतं आपलं, आपण कुठे जातो? तो जातो ड्राफ्टमध्ये. अशाच प्रकारे इथं क्रिएट नावचा ऑप्शन आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे सेम ईमेल सारखंच यामध्ये केलेलं आहे आपण. आणि त्यामध्ये जर समजा आपल्याला एखादी गोष्ट शोधायची असेल तर आपण त्यामध्ये सर्च दिलेला आहे. सर्च कुठल्या प्रकारे करू शकता तुम्ही? आपल्या विषयावरनं सर्च करता येईल तुम्हाला, पत्राच्या तारखेवरनं करता येईल, पत्राच्या भाषेवरनं करता येईल, पत्र कोणी पाठवलं त्या व्यक्तीच्या नावावरनं करता येईल, त्याच्या मोबाईल नंबरवरनं करता येईल, त्याच्या ईमेल ॲड्रेसवरनं करता येईल. जेवढा आपण डेटा सिस्टीमला देऊ तेवढ्या विविध प्रकारे आपण त्या पत्राचं सद्यस्थिती काय आहे ते शोधू शकतो. ठीक आहे, आता यामध्ये बघा हा इनबॉक्स आहे. आता जेव्हा मी ऑफिसमध्ये येतो, ऑफिसमध्ये काय असतं, सगळ्यात पर्यंत आल्यानंतर माझ्यासमोर फाईल पडलेल्या असतात, बरोबर आहे. जेव्हा केव्हा तुम्ही ई ऑफिस ओपन करताल त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला तो तुमच्या फाईलच्या इनबॉक्समध्ये घेऊन जाईल. आता हा रिसिप्टचा इनबॉक्स झाला. रिसिप्ट म्हणजे टपालचा इनबॉक्स झाला. छोटा करू थोडा. दुसरा जो इनबॉक्स आहे तो फाईलचा आहे. छोटा करू. आता बघा रिसिप्ट दिसला तुम्हाला, त्यानंतर फाईल आहे. फाईलमध्ये पण सेम ऑप्शन्स आहेत. तर जेव्हा केव्हा तुम्ही सिस्टीम पहिल्यांदा लॉग इन करताल, लॉग इन केलं तुम्हाला जेव्हा मध्ये सिस्टीममध्ये जाऊ त्यावेळेस तुम्हाला तुमच्या इनबॉक्स म्हणजे फाईलचा इनबॉक्स दाखवेल. म्हणजे काय, तुमच्याकडे आलेल्या नसती, तुमच्याकडे आलेले फाईल्स हे तुम्हाला सर्वात सुरुवातीला दाखवतो. ठीक आहे, जर समजा पत्र पाहिजे तर काय करावं लागेल तुम्हाला? पत्र बघताना रिसिप्टमध्ये जावं लागेल तुम्हाला. कळलं सगळ्यांना इथपर्यंत? आता जसं मी तुम्हाला सांगितलं उदाहरण की माझ्याकडे मी एक क्लर्क आहे, माझ्याकडे एक पत्र आणून दिलं एकाने आणि ते पत्र मला सिस्टममध्ये घ्यायचे. आता फिजिकलमध्ये आपण इन्व्हर्टर रजिस्टरमध्ये एंट्री करतो त्याची. यामध्ये मला काय करावं लागेल? माझ्याकडे एक PC आहे, माझ्याकडे माझा ईमेल ॲड्रेस आहे, म्हणजे युजर आहे. मला सिस्टीममधनं परमिशन दिलेली आहे की मी सिस्टीममध्ये ई ऑफिसमध्ये सिस्टीममध्ये एंट्री करू शकतो कुठल्याही पेपरची. आता काय करायचं मला की माझ्या PCला एक स्कॅनर अटॅच असेल. स्कॅन करावं लागेल ना पत्र आपल्याला. आपण मोबाईलमध्ये स्कॅन करतो बघा, बरं. मोबाईलमध्ये स्कॅन एवढं चांगलं होत नाही. मग काय करतो आपण? फिजिकल स्कॅनर असतात. तर आपल्याला काय लागेल? एक फिजिकल स्कॅनर लागेल. सगळ्या कर्मचाऱ्यांना फिजिकल स्कॅनरची गरज नाहीये. ज्या ज्या ठिकाणी टपाल आपण जमा करतोय त्या ठिकाणी फक्त एक स्कॅनर लागेल आपल्याला. आजकाल स्कॅनर एवढे फास्ट आलेले आहेत की 1 मिनिटामध्ये जवळपास 100 पेज स्कॅन करतात ते, आणि चांगल्या प्रकारे स्कॅन करतात. स्कॅन करताना लक्षात ठेवा की स्कॅन करताना तुम्ही हाय रेझोल्युशनमध्ये स्कॅन नको करू. आता आपण बघतो आपल्याकडे पहिले कॅमेरे होते, म्हणजे KB मध्ये कॅमेरे होते, नंतर मेगापिक्सल आले. आता किती मोठे म्हणजे एकदम हाय रेझोल्युशन कॅमेरे तुमच्याकडे आलेले आहेत. पण तेवढ्या हाय रेझोल्युशनमध्ये तुम्हाला स्कॅन करायची गरज नाहीये. कशामुळं? कारण जेवढ्या हाय रेझोल्युशनमध्ये आपण स्कॅन करू तेवढी त्या फाईलची किंवा त्या पेपरची साईज वाढेल. आपल्याला काय पाहिजे? जेव्हा आपण स्कॅन करू, स्कॅन करताना आपल्याला जास्तीत जास्त 80 ते 120 DPI मध्ये जे आहे
त्या DPI मध्ये आपल्याला स्कॅन करायचं आहे. हे सगळ्यांच्या कामाचं नसेल, परंतु जे कर्मचारी सेंट्रल रजिस्टर युनिट किंवा जे आवक कर्मचारी आहेत, आवक वहीमध्ये काम करतात किंवा आवक जावक विभागात काम करतात, त्या कर्मचाऱ्यांकरता याची जास्त जरुरी आहे. ठीक आहे. आता जर सांगितलं की माझ्याकडे पत्र आलं, मी त्याला माझ्या PC मार्फत स्कॅन केलं, स्कॅन करून माझ्या एका डेस्कटॉपवरती ठेवलेलं आहे. कळलं सगळ्यांना. आता मी त्याला सिस्टममध्ये कसं घेणार, घेण्याकरता बघा त्यावरती क्रिएट ऑप्शन आहे, दिसतं सगळ्यांना. क्रिएट, जसं मी क्रिएटला क्लिक करेल, क्रिएटला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली मला अशा प्रकारची विंडो ओपन होईल. यामध्ये 2 भाग आहेत, लक्षात ठेवा. एक उजवीकडचा भाग जो आहे तो म्हणजे कुठला, आपली आवक वहीचा, आपण ज्या नोंदी घेतो त्याचा भाग आहे. डावीकडचा भाग कुठला आहे, डावीकडचा भाग म्हणजे तो पत्र आपल्याकडे येणार आहे, त्या पत्राचा आपल्याला भाग येतो. आता मला पत्र सिस्टीममध्ये घ्यायचं, कसं घेणार मी, तिथं अपलोड नावाचं ऑप्शन आहे बघा. जेव्हा आपण मेलमध्ये एखादं अटॅचमेंट करतो, अटॅच करतो ना आपण, अपलोड म्हणजे त्याला अपलोड करतो आपण, तर यामध्ये पण अपलोड नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं. अपलोड नावाच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण जो पत्र स्कॅन करून ठेवलं होतं, कुठे ठेवलं पत्र आपल्याला माहिती आहे, कुठल्या फोल्डरमध्ये ठेवलेलं आहे, डेस्कटॉपवरती आहे का, एखाद्या फाईलचं नाव आपल्याला माहिती आहे, ते पत्र शोधायचं. त्यामध्ये ते पत्र शोधल्यानंतर ते पत्र तुम्हाला तुमच्यासमोर आणून देईल. कशा करता, याचा फायदा काय की समजा मी क्लर्क आहे, मी एक पत्र स्कॅन करून ते सिस्टममध्ये घेणार नाही, मग मी काय करेल, एकदम जवळपास 10-15 पत्र स्कॅन करून माझ्या डेस्कटॉपवरती ठेवेल आणि त्यानंतर 1 बाय 1 पत्र मी सिस्टममध्ये एंट्री करेल. दुसरी महत्वाची गोष्ट की एका पत्राला सिस्टममध्ये एंट्री करण्याकरता जास्तीत जास्त 20 सेकंद लागतात, हे लक्षात घ्या. 20 सेकंदामध्ये एक पत्र. आपल्याकडे जे मंत्रालयामध्ये कर्मचारी आपण CRO मध्ये दिलेले आहेत, त्या प्रत्येकाला जवळपास 100 पत्र दररोजचा करण्याचा कोटा त्यांना दिलेला आहे, की त्यांनी प्रत्येकाने 100 पत्र केलेच पाहिजे सिस्टममध्ये. ठीक आहे. तर आता यामध्ये त्यांनी पत्र दाखवलं आपल्याला, हे त्यांनी जास्त एक फाईल घेतलेली आहे, पत्र नाही आहे. आता या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला जे आहे इकडं माहिती भरायची. कुठली माहिती आहे, डायरी डिटेल म्हणजे डायरी डेट. हे लक्षात ठेवा की जर पत्र मला काल मिळालं किंवा पत्र परवा मिळालेलं आहे, सिस्टममध्ये मी आज एंट्री करतोय, तर सिस्टम काय करेल, त्याला डायरी डेट आजची देईल तुम्हाला. जेव्हा आपण आवकमध्ये नोंदणी घेतो ना, नोंद घेताना आजचं समजा आज संध्याकाळी 5 पर्यंत जेवढे पत्र आले तेवढे मी त्याची नोंद घेतली आणि त्याला बाजूला ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी येईल तेव्हा परत नोंद जेव्हा घेतो त्यावेळेस मला दुसऱ्या दिवशीचा डेट टाकावं लागेल आणि तिथं माझा नंबर टाकावा लागेल 1 2 3 4. सिस्टीम पण तसेच करते. सिस्टीम पण ज्या दिवशी तुम्ही पत्राला सिस्टीममध्ये एंट्री करणार त्या दिवशीचा त्याला डायरी तुम्हाला डेट देते. त्यानंतर फॉर्म ऑफ कम्युनिकेशन, तुम्हाला काय आलं, पत्र आलेलं आहे, सर्क्युलर आहे, हे सगळे ड्रॉपडाऊन बॉक्सेस आहे, तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे. सर्क्युलर आलेलं आहे, OM आहे, लेटर आहे, हे सगळे ड्रॉपडाऊन त्यामध्ये दिलेले आहेत. मराठीमध्ये पण आपल्याला त्यामध्ये टाकता येतील. त्यानंतर बघा की डिलिव्हरी मोड तुमच्याकडे कसं आलं पत्र, कोणी बाय हँड आणून दिलेलं आहे, फॅक्स आला, ईमेल आलेला आहे किंवा एखादा खास दूत आलेला आहे आणि तो पत्र घेऊन आला आहे, हे सगळे तुम्हाला ड्रॉपडाऊन सिलेक्ट करायचे. सिलेक्ट करायचं म्हणजे काय, जसं पत्र तुम्हाला ऍक्च्युअली आलं असेल तरी एंट्री त्यामध्ये टाकायची. कारण उद्या समजा एखादा मी आलो, मी तुम्हाला बाय हँड पत्र दिलं होतं आणि तुम्ही सांगितलं की पत्र ईमेल मार्फत आलं, शोधताना प्रॉब्लेम येईल. परत मी येईल की बाबा मी पत्र तुम्हाला दिलं होतं या तारखेला, तुम्हाला मी हाताने पत्र दिलं होतं, तुम्ही हाताचं बाय हँड पत्र शोधणार, सिस्टम सापडणार नाही. तर ज्या प्रकारे तुम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे, ज्या प्रकारे तुम्हाला रिसिप्ट प्राप्त झालेली आहे, त्याच प्रकारे त्यामध्ये शक्यतो एंट्री करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जर कोणी त्याचा विचारपूस केली तर त्याचं पत्र इमिजिएटली तुम्हाला सापडू शकतं. आणखीन महत्वाची गोष्ट आहे की 2 गोष्टी लक्षात ठेवा, पत्र पाठवणाऱ्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस, हे 2 महत्वाचे आहेत. तर ह्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा की पत्र पाठवणाऱ्याचा किंवा पत्र आणून देणाऱ्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस जरूर घ्या. आपल्याला एक कंपल्शन आहे, कुठलं, जेव्हा केव्हा आपल्याला एखादं पत्र येईल त्या पत्राची पोच पावती आपल्याला द्यावं लागते, बरोबर आहे, त्याचं ॲक्नॉलेजमेंट द्यावं लागतं. जर समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला पत्र आणून दिलं, त्यांनी त्याचा मोबाईल नंबर दिला आणि ईमेल ॲड्रेस जर दिला, तर ऑटोमॅटिकली सिस्टम काय करेल, त्याला एक मेसेज पाठवल, त्याला ईमेल पण पाठवल आणि SMS पण पाठवल. काय पाठवल की तुमचं पत्र आम्हाला मिळालेलं आहे, या पत्राला असा आवक नंबर पडलेला आहे आणि हे पत्र पुढील कारवाई करता या ठिकाणी पाठवलेलं आहे. म्हणजे काय, त्याला आपलं इथे एक काम असलं कळलं सगळ्यांना. त्यामुळे जो कोणी पत्र तुम्हाला आणून देईल त्याला सांगा की तुझा ईमेल ॲड्रेस आणि तुझा मोबाईल नंबर आम्हाला देणं तेव्हा प्राप्त आहे, जेणेकरून तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला भविष्यामध्ये तो त्रास देणार नाही. आता यामध्ये बघा, हे ज्या एंट्री आहेत, ह्या एंट्री तुम्हाला जिथं स्टार आहेत त्याच फक्त मॅन्डेटरी, त्या फक्त कंपल्सरी फील्ड्स आहेत, तेवढं फक्त फील्ड तुम्हाला भरायचे आहेत, जरुरी फील्ड्स तेवढ्याच आहेत. बाकी ठिकाणी तुम्ही डेटा नाही भरला तरी चालेल. परंतु जेव्हा केव्हा आपल्याला ते पत्र शोधायचं असेल, जेवढं जास्त इनपुट आपण त्या सिस्टमला दिलं असेल तेवढा विविध प्रकारे आपण ते पत्र सिस्टीममधून शोधू शकतो. समजा तुम्ही कमी इनपुट दिलं, तुम्हाला कमी पॅरामीटरनं तुम्हाला ते उत्तर शोधावं लागेल किंवा ते पत्र शोधावं लागेल. त्यामुळे शक्यतो होईल तेवढं जास्त त्याला पॅरामीटर द्या, ठीक आहे, आणि तेवढा विविध प्रकारे तुम्ही सिस्टममधनं ते पत्र बाहेर शोधू शकता. महत्वाचे काय, तुम्हाला 2 पॉईंट सांगितलेले. पहिला, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, हे महत्वाचं आहे. दुसरा, जेवढे स्टार फील्ड दिलेले आहे तेवढे फक्त मॅन्डेटरी फील्ड्स आहेत, बाकी सगळे नॉन मॅन्डेटरी, म्हणजे ते नाही दिले तरी सिस्टममध्ये चालू शकतं, ठीक आहे. आता यामध्ये बघा, पत्राचा विषय आपल्याला द्यायचा. आता यामध्ये आणखीन एक महत्वाचं आहे, नाव. कधी कधी काय होतं माहिती आहे का, काही महाभाग असेच कंटिन्युअसली तेच पत्र पाठवतात आपल्याला सारखे. एक एक्स नावाचा व्यक्ती तो आजही पाठवल, उद्याही पाठवल, 8 दिवसांना परत पाठवल. तर अशा व्यक्तीची एंट्री आपल्याला दरवेळेस करायची गरज नाहीये. सिस्टीममध्ये फक्त तुम्ही त्याची एकदा एंट्री करा, एकदा ते डिटेल पूर्ण भरा. एकदा डिटेल भरल्यानंतर या वरच्या साईडला एक ऍड टू ॲड्रेस बुक नावाचं एक ऑप्शन आहे,
ठीक आहे, त्या ऑप्शनला क्लिक करा. जेव्हा तुम्ही त्याला ॲड टू ॲड्रेस बुक करताल त्यावेळेस तो डेटा आहे तो सर्व्हरमध्ये जाऊन स्टोअर होईल. म्हणजे जेव्हा केव्हा त्या व्यक्तीचं पत्र तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळेस तुम्हाला फक्त जे सुरुवाती 3 अक्षर टाका, सगळं पूर्ण डिटेल त्याच्या सिस्टीममधनं घेतले जातील. म्हणजे तुम्हाला टायपिंग करण्याची त्यामध्ये गरज भासणार नाही. ठीक आहे, त्यानंतर त्या पत्राचा विषय टाका. तुम्ही पत्र मराठीमध्ये टाकू शकता, इंग्लिशमध्ये टाकू शकता, हिंदीमध्ये टाकू शकता. आता हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन युनिकोड कंप्लायंट आहे. याचा अर्थ काय, जे कर्मचारी कॉम्प्युटरवर काम करतात त्यांना माहिती आहे, ते देव वापरतात, मंगल वापरतात, कृती वापरतात, आहे ना, सगळे फॉन्ट्स आहेत. आता ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम जे युनिकोड कंप्लायंट आहे, म्हणजे युनिकोडचे जेवढे काही फॉन्ट्स असतील हे सगळे फॉन्ट तुम्ही सिस्टीममध्ये वापरू शकता. तुम्हाला समजा तुम्ही वर्डमध्ये एखादा डॉक्युमेंट तयार केलेला आहे, तिकडे तुम्हाला कॉपी करता येईल, इकडे पेस्ट करता येईल. पण ते कुठलं पाहिजे, युनिकोड कंप्लायंट फॉन्ट असेल तरच. जर युनिकोड नसेल तर काय होईल, इकडे तुम्हाला गार्बेज फील्ड असेल त्यामध्ये. त्यामुळे वापरताना शक्यतो युनिकोड वापरा. आता मला भरपूर ठिकाणी विचारतात की ISM 6 वापरतो आपण. ISM 6 हे 2006ला आलं होतं, ते सिडॅकने काढलं होतं, ते बंदही झालं की ते केव्हाचं. परंतु आपल्याला ती सवय झालेली आहे, आपण सवय झाली सवय मोडत नाही आणि कंटिन्यू त्यामध्येच काम करत राहतो. ठीक आहे, तर ISM 6 वापरू नका. जे काही युनिकोड कंप्लायंट असतील, देव आहे, कृती आहे, मंगल आहे, हे फॉन्ट्स तुम्ही वापरा, सिस्टममध्ये तुम्हाला करता येईल. यामध्ये करताना तुम्हाला तुम्ही तिकडे एंट्री करून इकडे पेस्ट पण तुम्हाला करता येईल. ठीक आहे, आता यामध्ये त्याने एंट्री टाकली, सगळे कॉन्टॅक्ट डिटेल टाकले, त्याचा विषय टाकला. विषय टाकल्यानंतर खाली बघा खालच्या साईडला तुम्हाला जनरेटर सेंड नावाचं झालं, सबमिट झालं. ट्रेनिंग ॲट आज कल्याण का झालं जा. त्यानंतर आता ह्याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, आपण काय केलं आतापर्यंत की फिजिकल तर काय केलं असतं, आपण पत्र आलं, पत्राची एंट्री आवक वहीमध्ये घेतली आणि त्याला एक नंबर दिला. हेच मी काम सिस्टीममध्ये केलं होतं. आता मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे तुम्हाला वेळ वाटतं, खूप वेळ लागला आपल्याला. पण जेव्हा आपण स्वतः करतो त्यावेळी जास्तीत जास्त 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला सुरुवातीला लागते, त्यानंतर तुम्ही एकदम फास्ट करणार. आणि सगळ्यांनाच हे काम करायचं नाहीये. हे काम करण्याकरता तुमचे जे मिनिस्टर स्टाफ आहे तो सिस्टममध्ये एंट्री करून देईल. तुम्हाला फक्त फाईलमध्ये प्रोसेस करायचं आहे, त्यावरती काम करायचं आहे. आता यामध्ये त्यांनी सिस्टीममध्ये टाकलं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये नंबर जनरेट झाला बघा. याच्यावरती तुम्ही असं अज्युम करा की जेव्हा आपण त्याला जनरेट करू त्यावेळेस त्याला एक नंबर पडेल पत्राला. तो नंबर पत्राला आला की तो पत्र नंबर तुमच्या पत्रावरती लिहून ठेवा. कशाकरता नंबर लिहून ठेवा, भविष्यात आपल्याला लागेल, जर समजा कधी काम पडलं पत्राचं तर आपल्याला तो नंबरवरती शोधता येईल. दुसरी गोष्ट आणखी एक सांगायची राहील तुम्हाला की जे काही पत्र मंत्रालयामध्ये प्राप्त होतात ते पत्र सेक्शनला कधीच पाठवले जात नाहीत, लक्षात ठेवा. ते पत्र CRO मध्ये ठेवले जातं 1 महिन्यापर्यंत. 1 महिन्यानंतर ते पत्र त्या विभागाला दिले जातात आणि विभाग नंतर त्या पत्राचं जे आहे ते विल्हेवाट लावतो. ठीक आहे, आपल्याकडे पण असंच करावं लागेल. जर समजा तुम्ही पत्र आणि E-ऑफिस दोन्ही जर सायमल्टेनियसली करायचा प्रयत्न केला ते भविष्यामध्ये बरोबर नाही आहे. तेव्हा एकच कुठेतरी काम करा, एक तर E-ऑफिसमध्ये काम करा, नाही तर फिजिकल काम करा. पण फिजिकल काम करणं आता आपल्याला कुणाला जमणार नाही. सिनियर अधिकाऱ्यांना 100% नाहीच नाही, कारण त्यांना E-फाईलमध्येच काम करायचं आहे. ज्युनियर तरी एखाद्या वेळेस त्यामध्ये हे होऊ शकतं, परंतु सिनियरनी जर समजा त्यांना मागितलं की मला फाईल E-ऑफिस मार्फत त्यांना पाठवावं लागेल, तर त्यांना पण ते जमलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता जसं ईमेल बघतो आपण. ईमेल बघताना आपण ईमेल जेव्हा आपण तयार केला, ईमेल पाठवताना आपल्याला 2 येतं, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे, आणि CC येतं. यामध्ये पण 2 आणि CC प्रकार आहे. आता यामध्ये 2 कसं करायचं आपल्याला, 2 जे आहे हे 2 आपण जे आहे ते आपला जो हेड असेल ते समजा एखादं एक्स पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनचे इंचार्ज आहेत, सिनियर PI आहेत, त्यांना ते पाठवायचं. ठीक आहे, आणि त्यांच्या हाताखाली जे कर्मचारी काम करतात, म्हणजे ज्याच्यासाठी ते पत्र तयार झालेलं आहे त्या कर्मचाऱ्याला सुद्धा ते पत्र पाठवायचं CC मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आता सध्या काय होतं, फिजिकलमध्ये आपण पत्र पहिले सिनियरला पुटअप होतं, सिनियर त्यावरती मार्क करतात, मग ते खाली ज्युनियरला जातं. हा मधला जो एक स्टेप आहे ही स्टेप यामध्ये कळायची आपल्याला, बरोबर आहे. आणि दरवेळेस आपण काय करतो, तो पत्राचे झेरॉक्स काढणार, पत्र देणार. यामध्ये तुम्हाला पत्राचे झेरॉक्स काढायची गरज नाहीये. तुम्ही CC मध्ये 100 लोकांना पाठवा, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला आवक वही नोंद वही मेंटेन करायची गरज नाहीये, सिस्टीम मेंटेन करायची सगळी तुमची वही. ठीक आहे, 2 मध्ये आलो, CC मध्ये आलो. आता यांनी 2 मध्ये एकाचं नाव टाकलेलं आहे आणि CC मध्ये 2 जणांचे नाव टाकले. आणखी महत्वाचं बघा, नोटिफाय थ्रू दिलेलं ईमेल आणि SMS. ह्याचा अर्थ काय महत्वाचा आहे. जर समजा मी पत्र तयार केलं आणि हे पत्र समजा मी झा साहेबांना पाठवलं, जेव्हा ते पत्र मी झा साहेबांना पाठवलं तेव्हा त्यांना जर मी तिथं नोटिफाय येस केलं असेल तर त्यांना एक SMS अलर्ट जाईल आणि ईमेल अलर्ट जाईल. आणि समजा ते पत्र परत त्यांनी दुसऱ्या Y व्यक्तीला पाठवलं तर मला पण एक SMS येईल की झानी पत्र प्रोसेस केलेलं आहे आणि ते Y व्यक्तीकडे गेलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही ईमेल नोटिफिकेशन येस कराल किंवा SMS नोटिफिकेशन येस कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचा एक SMS अलर्ट तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती येऊ शकेल. परंतु कधी कधी काय होतं, सिनियर अधिकारी आहेत, जर समजा सारखं SMS टून वाजत राहिलं तर चालणार नाही. त्यामुळे शक्यतो जे आहे आपण विचार करून SMS अलर्ट आणि त्याचं ऍडजस्टमेंट करा. दुसरी गोष्ट अशी आहे की सिस्टीममध्ये पण एक आपण प्रिफरन्सेस दिलेले आहेत. जसं आपण डू नॉट डिस्टर्ब कॉल आपण करतो ना, तर तशा प्रकारचं पण आपण सिस्टममध्ये दिलेलं आहे. जर समजा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती SMS आलेच नाही पाहिजे तर तुम्ही त्याला डिसेबल करू शकता. ती पण प्रत्येक कर्मचाऱ्याला ती प्रोव्हिजन त्यामध्ये आपण दिलेली आहे. ठीक आहे, आता बघा यांनी काय केले, एकाचं नाव टाकलं 2 मध्ये, CC मध्ये दोघांचे नाव टाकले आणि खाली आता बघा 1 मिनिट सेंड आणि E-साईन सेंड आहे बघा आणि DSC साईन आहे. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो 3 प्रकारे आपण सही करू शकतो पेपरवरती. एक DSC डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, एक E-साईन आणि तिसरं आहे ते तुमचं जस्ट सेंड, म्हणजे तुमचं नाव आणि तुमचा हुद्दाच खाली पत्राच्या खाली येऊन जाईल. कळलं? तर पहिले सांगितलं की E-साईनला पैसे लागतात, DSCला फक्त एकदा 2 वर्षाकरता 1000 रुपये लागतात मॅक्सिमम, आणि
हे सेंड तर फ्री आहे. करू सेंड. जसं ह्याने सेंड केलं की आपण सगळ्यांनी बोललात की सेंड केल्यानंतर आपल्या सेंड बॉक्समध्ये जातं, बरोबर आहे. यामध्ये पण सेम आहे. म्हणजे ह्यांनी काय केलं, पत्र आलं, पत्र 2-3 कर्मचाऱ्यांना पाठवून दिलं इमिजिएटली. हे पत्र गेलं जेव्हा सेंड में. आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा तुम्ही तुमचा तो पत्र सिस्टममध्ये ओपन करताल, जेव्हा तुमच्या इनबॉक्स ओपन करणार, इनबॉक्समध्ये ओपन केलं समजा पत्र नंबर पडलाय 1 2 3. समजा असं गृहीत धरा की 6 माझे सिनियर आहेत, मी त्यांना ते पत्र पाठवलं, त्यांना 1 2 3 नंबरचं पत्र मिळालं. त्यानंतर दुसरे जे माझे कलिग आहेत, बिरारीस आहेत, त्यांना पण सीसी मध्ये पाठवलं. त्यांना पत्र जेव्हा 1 2 3 पाठवलं तेव्हा त्यांच्या पुढे एक ब्रॅकेट येईल, कंस येईल. कंसाचा अर्थ काय माहिती लक्षात ठेवा. कंसाचा अर्थ म्हणजे ते पत्र त्या कर्मचाऱ्याला सीसी मध्ये आलेलं आहे. परत सांगतो एकदा, जेव्हा तुम्ही पत्र 2 मध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला पाठवता तेव्हा त्याला फक्त 1 2 3/2025 येईल. परंतु तेच पत्र सीसी मध्ये आपण ज्यांना पाठवू, समजा 1 2 3 4, तर त्यांना काय होईल माहितीये का, 1 2 3/1 1 2 3/2 1 2 3/3. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये ब्रॅकेटमध्ये 1 2 3 दिसेल त्यावेळेस तुम्ही समजायचं की पत्र तुम्हाला सीसी मध्ये आलेलं आहे. आलं लक्षात सगळ्यांना. आता हे पत्र आपण पाठवलं बघा, यामध्ये इथं 1 दिसतंय बघा, ब्रॅकेटमध्ये 1 आहे, ब्रॅकेटमध्ये 2 आहे, त्याला म्हणजे हे सीसी मध्ये गेले. दुसरी महत्वाची गोष्ट, समजा हे पत्र मी 3 लोकांना पाठवले होते है ना, 2 आणि सीसी मध्ये 2 होते. नंतर लक्षात आलं मला की पत्र चुकून एका व्यक्तीला पाठवलं, त्याला पाठवायचं नव्हतं. तर यामध्ये छोटा करू रे थोडा, हे बघा पुल बॅक म्हणजे. तर जर समजा चुकून पत्र आपण एखाद्याला पाठवलं तर ते पत्र आपल्याला परत मागून घेण्याचा अधिकार आहे. कुठपर्यंत, जोपर्यंत समोरचा कर्मचारी त्या पत्राला ओपन करून बघत नाही तोपर्यंत. आता यामध्ये बघा खालच्या तुम्हाला फोल्डर दिसतात बघा, 1 2 3 पहिले 3 पाठवले आपण त्यांना, पुढे फोल्डर दिसते सगळ्यांना, एक चिन्ह दिसतंय तुम्हाला. ह्याचा अर्थ काय, जेव्हा केव्हा तुम्हाला तुमच्या सेंड बॉक्समध्ये समोर चिन्ह दिसेल पाठवलेल्या पत्राच्या, तर तुम्ही समजून घ्या की त्या समोरच्या व्यक्तीने ते पत्र अजूनपर्यंत ओपन करून बघितलेलं नाही आहे. त्याच्या खाली बघा 4 5 6, त्याच्या खाली बघा 4 5, त्या दोघांकडे फोल्डर चिन्ह नाहीये. ह्याचा अर्थ काय की त्या कर्मचाऱ्याने ते पत्र ओपन करून बघितलं. आलं लक्षात, सगळ्यांच्या लक्षात आलं का, की जेव्हा केव्हा तुम्हाला चिन्ह दिसेल तुमच्या इनबॉक्समध्ये, सेंड बॉक्समध्ये बाहेर, ह्याचा अर्थ त्या व्यक्तीने ते पत्र ओपन करून बघितलेलं नाहीये. जेव्हा केव्हा चिन्ह तिथनं गायब होईल, ह्याचा अर्थ काय की ते पत्र ओपन करून बघितलं गेलेलं आहे. मग अशा केसमध्ये समजा ते पत्र एक्सला नव्हतं पाठवायचं, वायला पाठवायचं होतं, तर काय करावं लागेल, आपल्याला त्या कर्मचाऱ्याला सांगायला लागेल ते पत्र तुझ्याकरता नव्हतं, ते पत्र वाय व्यक्ती करताय, त्यांना तुम्ही पुढे पाठवून द्या. कळलं. आता यामध्ये समजा मी चुकून पाठवलं यांना पत्र, मी त्यांच्याकडनं पुल बॅक करतो. पुल बॅक केलं, सिस्टम काय करेल, तुम्ही वापस का घेताय, तर मी सांगले चुकीने पाठवलं होतं बाबा त्यांना, हे पत्र त्यांच्याकरता नव्हतं, हे पत्र वाय व्यक्ती करता होतं. पुल बॅक केलं काय होईल, ते पत्र परत तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन पडेल. आय मिस्टेक करून बसावं, तर ते पत्र परत तुमच्या सिस्टीममध्ये येऊन पडेल. कळलं सगळ्याच्या. ही जी प्रोसेस आता आपण बघितली, ही प्रोसेस आहे तुमच्याकडं प्राप्त होणाऱ्या पत्रांची किंवा तुमच्याकडनं बाहेर जाणाऱ्या पत्रांची. आता मला सांगा, मी सिस्टीममध्ये एखादं पत्र टाईप केलं, मला स्कॅन करायची गरज आहे का, प्रिंट काढून नाही करायचं मला. जेव्हा केव्हा पत्र आपण स्वतः तयार करतो तेव्हा तुम्हाला प्रिंट काढायची गरज नाहीये, स्कॅन करायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली सिस्टममध्ये त्याला अटॅच करता येईल तुम्हाला. म्हणजे तुमचा स्कॅनिंग, तुमचा म्हणजे झेरॉक्सचा पैसा पूर्ण वाचला. आता यामध्ये बघा आपण घेतलेलं ब्रॅकेटमध्ये 2 आहे, हे पत्र इथं आलं. तसं पत्र मला वाचायचं, कसं वाचणार पत्र इनबॉक्स मधलं, मी त्याला जस्ट क्लिक करायचं, क्लिक केलं की ते पत्र तुमच्यासमोर येऊन जाईल. त्याला एवढं सोपं आहे. आपल्याला आले पत्र कसे वाचायचे, जस्ट क्लिक करा, पत्र वाचता येईल. दुसरी गोष्ट आणखी महत्वाची, जेवढे काही सिनियर अधिकारी आपले आहेत त्यांना आपण MIS चा रोल दिलेला आहे, म्हणजे आपण त्यांना रिपोर्ट्स बघण्याचा रोल दिलेला आहे. ते रिपोर्ट काय बघतील की एका व्यक्तीकडे किती पेपर पेंडिंग आहेत, किती फाईल पेंडिंग आहे, किती दिवसापासून पेंडिंग आहे, त्यांनी का काम नाही केलं, एका पोलिशनला किती कागद पेंडिंग पडलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एका क्लिकवर दिसतील. अशा केसमध्ये समजा आता एक पत्र तुम्हाला आजच्या ट्रेनिंगचं पत्र आलं होतं, हे पत्र लाईव्ह मध्ये राहायला पाहिजे का नाही राहायला पाहिजे, तुमचं काम झालं, ते पत्र क्लोज झालं पाहिजे. सगळ्यांना आपण ददा करतो, दप्तर दाखल पत्र करतो है ना, म्हणजे त्या पत्राला आपण बाजूला टाकतो. अशाच प्रकारे सिस्टम मध्ये टाकण्याकरता आपल्याला क्लोजचं ऑप्शन आहे. यामध्ये जेव्हा केव्हा पत्र आपलं काम होईल त्यावेळेस त्या पत्राला सिलेक्ट करायचं आणि पत्राला क्लोज करायचं. क्लोज केलं की ते पत्र तुमच्या पेंडन्सीमधनं बाहेर चाललं जाईल. फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे पत्र तुमच्या इनबॉक्समधनं किंवा तुमच्या पेंडन्सीतनं ते बाहेर जाईल. आणि हीच पेंडन्सी जी आहे, ही पेंडन्सी मॉनिटर केली जाते सिनियर लेवलला. हे लक्षात घ्या. सिनियर लेवलला आमच्याकडे सेक्रेटरी मॉनिटर करतात, तुमच्याकडे DG ऑफिस मॉनिटर करेल, तुमचे CPA साहेब मॉनिटर करतील, किंवा लोकली तुमचे सिनियर PA त्यांच्या ज्युनियर लोकांचे मॉनिटर करतील किंवा DCP करतील. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला अवॉइड करण्याकरता क्लोज करावं लागेल. जेव्हा केव्हा तुमचं पत्राचं काम संपेल त्यावेळेस त्या पत्राला क्लोज करा. क्लोज केलं की ऑटोमॅटिकली पत्र तुमच्या क्लोज एरियामध्ये जाऊन पडेल. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते पत्र मिळणार नाही. कधी कधी काय होतं माहिती का आपल्याकडे, की 1 महिन्यानंतर परत साहेब सांगतात, अरे त्याविषयी पत्र तुला पाठवलं, ते पत्र कुठे दाखव मला. तर अशा वेळेस आपण परत आपल्या क्लोज बाय मी एरियामध्ये जाऊ शकतो आणि ते पत्र परत रिओपन करता येईल आपल्याला. फक्त फायदा काय झाला आपल्याला, फायदा हाच झाला की आपल्या नावासमोरची पेंडन्सी त्यामधनं कमी झाली सुरुवातीला. कळलं सगळ्यांना. तर काम झाल्यानंतर ते पत्र तुम्ही क्लोज करा आणि त्याला साईडला ठेवा. बरोबर.
बताओ उनको कहाँ गया लेटर, क्लोज बाय मी ऑप्शन. आता इथनं माझं पत्र चाललं गेलं, हो ना, क्लोज ज्या क्लोज करू. आणि अशा प्रकारे क्लोज केलेले पत्र परत आपल्याला रिओपन पण करता येईल. आता हा भाग झाला आपला पहिला म्हणजे रिसिप्टचा. हे रिसिप्टचं एवढंच काम आहे, ठीक आहे. म्हणजे बाहेरनं आलेलं पत्र आवक आणि जावक, सेंडला करायचं म्हणजे जावक म्हणजे सेंड करायचं झालं, जावक तुमचं त्यामध्ये सिस्टममध्ये एंट्री त्याच्यामध्ये होऊन जाईल. आता हे पत्र आहे माझं, ठीक आहे. आता आणखीन काय काम करतो आपण, आणखीन काय काम करतो, आपल्याला पत्र आल्यानंतर आपण ते पत्र एखाद्या फाईलमध्ये लावतो, बरोबर आहे ना. पत्राचं काय काम करतो आपण, पत्र साहेबांनी मार्क करून दिलं पत्र की आपण ते फाईलमध्ये लावतो, ठीक आहे. त्या पत्रावरती साहेब हाताने नोट लिहितात काही, बरोबर. ते नोट पण सिस्टममध्ये आपल्याला रिमार्कमध्ये टाकता येईल आपल्याला. आता एक पत्र आहे, करू ओपन करो एखादा लेटर अभिवाला, फाईल नाही वो लेटर बताओ ना अभिवाला, फुल करलो एक रिओपन करो. आता हे जे पत्र आपण तयार केलं होतं, आता ह्या पत्राला आपल्याला फाईलमध्ये टाकायचं. कसं लावणार फाईलमध्ये, कंडिशन काय असतील फाईलमध्ये लावण्याच्या पत्राला, आपल्याकडे ती फाईल पाहिजे. जर समजा नसती माझ्या टेबलवर असेल तर मी त्याला पत्र टाकू शकतो ना, बरोबर आहे ना. तर समजा नसती माझ्याकडे नाहीये, ती झा साहेबांच्या टेबलवरती मला टाकता येईल का, नाही टाकता येणार. म्हणजे माझ्याकडे असणाऱ्या फाईलमध्येच फक्त मला पत्र त्यामध्ये ऍड करता येईल. नसेल तर मला ती टाकता येणार नाही. मग काय करावं लागेल, मला ते पत्र त्यांना पाठवावं लागेल, तुम्ही टाका, किंवा मला नवीन फाईल तयार करावं लागेल, बरोबर आहे ना. ह्या दोन गोष्टी आहे. आता बघा हे पत्र आपण आता तयार केलं होतं, अभिवाला आहे ना, ठीक. आता दुसरी गोष्ट महत्वाची आहे, ई ऑफिसमध्ये काम करताना आपल्याकडे आपल्या पीसीला जो इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे ती चांगली पाहिजे. इंटरनेट चांगली असेल तर सिस्टीम चांगलं काम करेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नसणार तर सिस्टीम चांगलं काम करणार नाही. त्यामुळे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या ऑफिसमध्ये असणारी इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही जी आहे ही चांगली असली पाहिजे, हे लक्षात घ्या. नसेल तर तुम्हाला असं गोल गोल फिरतं, त्यामध्ये असं गोल गोल फिरलं की लोकांना कंटाळा येतो काम करण्याचा, असं कंटाळून काम करायचं नाही. आता बघा पत्र आपण घेतो, रुक जाऊ, पत्र आपण सिस्टममध्ये घेतलं होतं. आता मला सांगितलं साहेबांनी की पत्र फाईलमध्ये पुटअप करून द्या, मला फाईलमध्ये द्या. तर जसं बोललो की माझ्याकडे फाईल असेल तर फाईलमध्ये टाकता येईल, नसेल तर मला नवीन फाईल तयार करावं लागेल. तर कसं करणार बघा, त्या फाईलला पत्राला ओपन केलं, त्यामध्ये बघा पुट इन फाईल नावाचं ऑप्शन आहे. दिसतं सगळ्यांना पुट इन फाईल नावाचं ऑप्शन. म्हणजे काय करायचं, मला ते पत्र एका फाईलमध्ये टाकायचं आहे. जसं मी त्या पुट इन फाईलला क्लिक करेल, त्याला क्लिक केलं की मला माझ्या डेस्कवरती असणाऱ्या फाईल दाखवल्या. म्हणजे काय केलं त्यांनी सिस्टममध्ये सांगितलं माझ्या डेस्कवरती 2 फाईल पडलेल्या आहेत, ह्या 2 मध्ये तुम्हाला फाईलमध्ये टाकायचं आहे का. जर मी त्याला हो बोललो तर सिस्टममध्ये तो पत्र टाकेल. नीचे बरा झालो. जर समजा माझ्याकडे ती फाईल नसेल, झाईक मॉड्यूलचा, जर समजा माझ्याकडे ती फाईल नसेल तर काय करावं लागेल, मला क्रिएट फाईल नावाचं ऑप्शन आहे. 2 महत्वाचे मुद्दे आहेत, पत्र ओपन केलं, पत्र मला फाईलमध्ये टाकायचं आहे. फाईल माझ्याकडे आहे तर मी फाईलमध्ये डायरेक्ट टाकता येईल मला. फाईल जर माझ्याकडे नसेल तर क्रिएट फाईल नावाचं ऑप्शन वापरून मला नवीन फाईल क्रिएट करावं लागेल. तर माझ्याकडे समजा फाईल आहे, मला त्या फाईलमध्येच टाकायचं आहे, तर कसं टाकणार मी, जाओ उसको सिलेक्ट करो, सेकंड वाला सिलेक्ट करो आणि पुट इन फाईल करो आणि रिमार्क डालो उसके अंदर. आता मी काय करतो माहिती की माझ्या टेबलवरती असलेल्या फाईलमध्ये पत्र मी पुटअप करतोय. ही मी ठाण्याला काल बनवली होती आपण फाईल, ती फाईल आहे दालोच्या. एकदम सोपं आहे, काळजी करू नका. मी सांगितलं जसं तुम्हाला की तुम्ही जाता येता जो आहे युट्यूबवरती 2-2, 3-3 मिनिटाचे व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला सगळं कळेल. आता जे शिकवलं तेवढं मी तुम्हाला सांगण्याकरता मला अर्धा तास लागला, पण सिस्टममध्ये 2 मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा तुम्ही. करो आगे फटाफट. हां, आता ह्याने बघा ते फाईलमध्ये टाकलं पत्र. आता ही फाईल कुठं असणार आहे माझी, जाऊ इनबॉक्स मध्ये. आता बघा ही सब्जेक्ट नावाची फाईल होती आपली पहिली, ह्यात त्यांनी पत्र टाकलं, ओपन करो, ह्यात त्यांनी ते पत्र अटॅच केलं. आता ही माझी जुनी फाईल होती, जुन्या फाईलमध्ये पत्र लावलं मी. बघा ह्याच्यामध्ये पहिली नोट लिहिलेली आहे सुरेश सुरा, दुसरी नोट पण सुरेश सुरा आहे, नोट नंबर 1, नोट नंबर 2, नोट नंबर 3. आता यामध्ये आणखीन आहे बघा 2 महत्वाचे पार्ट आहेत, एक ग्रीन नोट आणि येलो नोट. ह्याचा अर्थ काय समजून घ्या, महत्वाचा आहे. ग्रीन नोट आणि येलो नोट, ह्याचा अर्थ काय, येलो नोट म्हणजे कच्चा कागद, कच्चा पेपर, कच्ची नोट. समजा आता मी एखाद्या सिनियर पीआयचा ऑर्डर लिहा किंवा मला त्यांनी सांगितलं, मी त्यांचा क्लर्क आहे, त्यांनी सांगितलं की पत्र त्यांनी ड्राफ्ट मला डिक्टेट केलं, पत्र टाईप करून सांगितलं, मी पत्र टाईप केलं आणि त्यांच्याकडे घेऊन गेलो. ते काय करतात, तर पत्रावरती करेक्शन करून देतात मला, की काना चुकलाय, मात्रा चुकलाय, हे वाक्य असं नाही पाहिजे, वाक्य असं आलं पाहिजे, बरोबर ना. ते आल्यानंतर परत माझ्या पीसीवर जातो मी, परत त्याला अमेंडमेंट करतो, एडिट करतो आणि परत त्यांच्याकडे घेऊन जातो, बरोबर ना. अशा केसमध्ये आपण काय करायचं, अशा केसमध्ये आपण कुठली फाईल वापरायची, येलो नोट वापरायची, कच्ची नोट. कच्ची नोटला मी जे काय काम केलेलं आहे ते माझे सिनियर एडिट करता येईल त्यांना, ठीक आहे. त्यांनी जे काय काम केलेलं आहे मी ते माझ्याकडे फाईल आल्यानंतर मी त्याला एडिट करू शकतो किंवा त्याला मॉडिफाय करू शकतो. परंतु जेव्हा केव्हा आपण एखादी फाईलमध्ये नोट जे आहे ते नोट ग्रीन मध्ये टाईप करून देऊ. समजा मी टाईप करून दिले की झा साहेबांची बदली कल्याणवरून ठाण्याला करायची आहे, ठीक आहे, आणि त्याला कारण दिलं की या कारणापासून त्याची बदली करायची, आणि समजा माझ्या डिसिप्लिन वाटलं की बदली करायची नाहीये, पण मी तर लिहून दिलं त्यामध्ये की हा का त्यामध्ये बदली करण्यासाठी त्यामध्ये त्याला फायदा होईल. तर त्यांना वाटलं की बदली नाही करायची याला, आपल्याला जरी तो पात्र असेल तरी बदली नाही करायची, तर त्यांना काय करावं, ओव्हररूल करावं लागेल त्यावरती. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही ग्रीन नोटमध्ये लिहून देणार त्यावेळेस तुमच्या सिनियरला त्या नोटला एक तर ओव्हररूल करावं लागेल किंवा रिजेक्ट करण्याचं कारण द्यावं लागेल. तेव्हा जेव्हा केव्हा आपण ग्रीन नोट तयार करू आणि आपल्या सिनियरला पाठवू
त्यावेळेस अशी नोट पाठवा की जी सिनियरला अपेक्षित असेल, किंवा सिनियरला पाठवलेली नोट जी आहे तुम्ही लिहिलेली बरोबर नोट असेल, त्यावेळेस फक्त ग्रीन नोटचा वापर करा. अदरवाईज तुम्ही जी आहे ती येलो नोट वापर करा. ठीक आहे. जर समजा मी येलो नोट तयार केली आणि मी झा साहेबांना पाठवली, तर जेव्हा मी येलो नोट तयार करेल त्यावेळेस त्या येलो नोटला व्हर्जन तयार होतात. मी पाठवलेलं व्हर्जन नंबर 1 असेल, झाने व्हर्जन तयार केलं, बिरारी साहेबांना पाठवलं ते व्हर्जन 1.1 असेल किंवा 2 असेल, बिरारी साहेबांना लिहून त्यांच्या एसीपीने पाठवलं व्हर्जन 1.3 असेल किंवा 3 असेल. अशा प्रकारे व्हर्जन तयार होतात. आणि जो सिनियर अधिकारी आहे तो त्या व्हर्जनला बघून जे कुठलं व्हर्जन चांगलं, जे कुठलं व्हर्जन करेक्ट असेल, परफेक्ट असेल, त्या परफेक्ट व्हर्जनला तो कन्फर्म करू शकतो. जेव्हा त्यांनी त्याला कन्फर्म केलं की ऑटोमॅटिकली तो ग्रीन नोटमध्ये तयार होईल. आणि जेव्हा केव्हा ग्रीन नोट तयार होईल, ज्या कर्मचाऱ्याने ती ग्रीन नोट कन्फर्म केलेली आहे त्या कर्मचाऱ्याचे नाव आणि त्या कर्मचाऱ्याचा हुद्दा त्यावरती सिस्टममध्ये, जसं इथं यामध्ये बघा हे ग्रीन नोट आहे, सुरेश सुरा आहे, EOFS ऍडमिन नाव आलं त्यामध्ये, खाली पण सुरेश सुरा आहे त्याचं EOFS ऍडमिन नाव आलं त्यामध्ये, नीचे याच्यावर कुछ घ्या, त्यानंतर हे सुरेश सुरा. म्हणजे ज्या व्यक्तीने ती येलो नोट ग्रीन मध्ये कन्वर्ट केली त्या व्यक्तीचं नाव त्यावरती ऑटोमॅटिकली येईल. दुसरी गोष्ट करस्पॉन्डन्स बताव. आता यामध्ये बघा 2 पत्र लावलेले आहेत, एक ठाणे ट्रेनिंग आणि खाली सब्जेक्ट. दिसतात हे 2 पत्र. पत्र कसे बघायचे मला बताव, ओपन करू. पत्र बघायचं कसं बघणार मी, हे पत्र त्याला क्लिक केलं की पत्र माझ्यासमोर दिसेल. आपण जसं फिजिकल फाईलमध्ये पण पत्र बघताना राईट साईडला पत्र असतात ना आपल्याला, पत्र पहिलं पत्र, दुसरं पत्र, तिसरं पत्र, 10 पेज 15 पेज असं बघत जातो आपण पत्राला. आणि डाव्या बाजूला आपल्या नोट असतात. मी अशी आशा करतो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे फाईलमध्ये नॉर्मली 4 प्रकारचे कागद असतात. पहिला म्हणजे उजव्या बाजूला आपण लावतो तो करस्पॉन्डन्स, डाव्या बाजूला जे असते नोट. आपण नोट का लिहितो, फाईल का तयार केली जाते, फाईल याकरता आपण तयार करतो की आपल्याला काहीतरी त्या फाईल मार्फत एखाद्या गोष्टीला अप्रूव्हल पाहिजे असतं किंवा मान्यता पाहिजे असते, बरोबर ना. मान्यतेकरता आपण फाईल तयार करतो आणि मान्यतेकरता फाईल आपण ती पुढे पाठवतो. ठीक आहे. त्याकरता आपण नोट लिहिलेली असते. तिसरी गोष्ट काय असते, जी आपण नोट लिहिली कधी कधी त्या नोटला आपण एखादा रेफरन्स अटॅच करतो, बरोबर, किंवा एखादी अटॅचमेंट त्याला लावतो आपण, ती अटॅचमेंट पण फाईलचा भाग असतो. चौथा भाग कुठला असतो, डीओ लेटर. जे कर्मचारी सिनियर अधिकाऱ्यांकडे काम करताना माहितीये कधी कधी सिनियर अधिकारी आपले डीओ लेटर पाठवतात. डीओ लेटर म्हणजे काय, नावाने, त्या व्यक्तीच्या नावाने आपण इथं डिअर करतो तिथे नाव लिहितात पुढे, ते खाली त्यांचं सही मारतात, बरोबर आहे ना. ते डीओ लेटर जेव्हा आपण पाठवतो तेव्हा ते डीओ लेटर पण सिस्टीम मार्फतच पाठवले गेले पाहिजे. एका फाईल मधनं 100 डीओ लेटर पण जाऊ शकतात, बरोबर आहे. किंवा एखाद्या फाईल मधनं आपण एखादी वर्क ऑर्डर देतो, एखादा परचेस ऑर्डर देतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी आपण डीओ लेटर मार्फत किंवा त्या ड्राफ्ट मार्फत बाहेर पाठवू शकतो. हा पण त्यामधला भाग, हा पण त्यामधला जो आहे चौथा पार्ट आहे. नॉर्मली 2 पार्ट मध्ये सुद्धा फाईल बनते, करस्पॉन्डन्स आणि नोटशीट. पण नोटला तिसरा कधी कधी रेफरन्स आपण अटॅच करतो. चौथा पार्ट डीओ लेटर किंवा ड्राफ्ट आपण तयार करतो. ते नॉर्मली 4 पार्ट आपल्या फाईलमध्ये असतात, म्हणजे असतातच, लक्षात ठेवा. ह्या 4 मधून आपली पूर्ण फाईल बनते. दुसरी गोष्ट जी आहे, आता यामध्ये बघा 1, 2, 3 नोट आहेत. आता यामध्ये 1 ते 13 नंबरचं पेज आहे. ह्याच्यामध्ये करस्पॉन्डन्स जे आपल्याला ते 1 ते 13 पेजचं करस्पॉन्डन्स आहे. कधी कधी आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण सिनियर अधिकारी आपल्याला फाईल जेव्हा पाठवतो, आपण काय करतो, फाईलला फ्लॅप लावतो. कलरचे बघितले ना आपण, कलरचे कागद लावून देतो, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असतं ना वरती. कशा करता की डायरेक्टली साहेबांना पूर्ण फाईल चाळायची गरज नाही पडली पाहिजे. आपण लिहिल्यानुसार डायरेक्ट तुम्ही पेज नंबर 10 बघा, पेज नंबर 5 बघा, पेज नंबर 12 बघा, पेज नंबर 14 बघा. आहे लक्षात सगळ्यांना. आपण कलरचे फ्लॅप लावतो त्यांना. कशा करता की समोरच्या व्यक्तीला काम करण्याकरता जास्त त्रास होऊ नये आणि डायरेक्टली आपण जर म्हणणं आहे ते म्हणून डायरेक्टली त्या पेजवर त्यांना सापडलं पाहिजे. कळलं. अशाच प्रकारे सिस्टीममध्ये पण प्रोव्हिजन दिलेली आहे. आपण कुठली प्रोव्हिजन दिलेली आहे, त्या समोरच्या अधिकाऱ्याला सांगण्याची की तुला कुठं जायचंय. त्यामध्ये करू एक ग्रीन नोट ऍड करू, ऍड ग्रीन नोट. आता यामध्ये ग्रीन नोट. आता आणखीन यामध्ये बघा आपण काय केलेलं माहितीये का की क्विक नोटिंग दिल्यात. क्विक नोटिंग क्लिक करू. आता यामध्ये बघा आपण जेव्हा पोलीसमध्ये ही सिस्टीम चालू केली होती पहिल्यांदा, त्यावेळेस आपण काय केलं माहिती, ड्रॉप डाऊन दिले. त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट तुम्ही सिलेक्ट करता येईल, तुम्हाला यामध्ये तुम्हाला टाईप करायची गरज पडणार नाही. दुसरी गोष्ट, ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम जी आहे तुम्ही फोनेटिक्स, ज्यांना टायपिंग येत नाही त्यांनी फोनेटिक्समध्ये काम करा. तिसरी गोष्ट यामध्ये अशी की यामध्ये भाषिणी नावाचं एक ऍप्लिकेशन तुम्हाला माहित असेल. भाषिणी नावाचं एक मोठं युनिट आहे जो दिल्लीमध्ये काम करतं. आता सीएम साहेब, पीएम साहेब जेव्हा बाहेर गेले जातात त्यावेळेस भाषिणी नावाचं एक ट्रान्सलेटर त्यांना वापरलेलं असतं, जेणेकरून की समोरच्या व्यक्तीला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे असेल त्या लँग्वेजमध्ये तो कन्वर्ट करून देतो. अशाच प्रकारे आपल्या सिस्टीममध्ये पण आपण भाषिणी वापरलेला आहे. तुमच्या पीसीला समजा माईक लावला तुम्ही आणि त्या माईकमध्ये बोललात. आपण कधी कधी व्हॉट्सअपमध्ये करतो बघा, एखादं बोलून त्यामध्ये टाईप करून घेतो. अशाच प्रकारे EOFS मध्ये सुद्धा तुम्हाला भाषिणी दिलेलं इंटिग्रेट केलेलं आपण. तुम्ही त्यामध्ये माईक लावून बोला, ऑटोमॅटिक तुम्हाला मराठीमध्ये टाईप करून देतो. तर ती पण फॅसिलिटी आपण त्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा, जर क्विक नोटिंग मध्ये पण तुम्ही जास्त सिलेक्ट करू ऍड नोट, तर ऑटोमॅटिक सिस्टीम त्यामध्ये चर्चा केल्याप्रमाणे त्यामध्ये टाईप होणार ऑटोमॅटिकली. दुसरी गोष्ट, जसं सुरुवातीला बोललो मला रेफरन्सिंग करायचंय, सांगितलं पेज नंबर, ह्या पेज नंबरचे लिखो, प्लीज व्हिजिट पेज नंबर 5 and 7 प्लीज. आता आप लक्षात ठेवा, सगळ्यांनी MSCIT केलं, सगळ्यांना माहिती हायपर लिंकिंग. हा जो कन्सेप्ट होता हायपर लिंकिंगचा कन्सेप्ट आहे, तुम्हाला शिकवला होता MSCIT ला. तर हायपर लिंक करतोय आपण.
म्हणजे आपण जे नोट लिहितोय त्या नोटला एक सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट करून आपण त्याला लिंक करतोय कुठल्या कशाबरोबर, एका पेज बरोबर. करो पेज नंबर 5 और एक पेज लो, पेज नंबर 7 बिलो अँड पेज नंबर 7 पेज दो. आता याने काय केलं माहिती आहे का की प्लीज सी पेज नंबर 5 अँड पेज नंबर 7. आता याला रेफरन्स कसं करायचं आपल्याला, म्हणजे फ्लॅग कसा लावायचा, तर पेज नंबर 5 ला पहिले सिलेक्ट करा. ह्याने सिलेक्ट केलं त्यानंतर बघा आरामसे इथं बघा रेफरन्सिंग सगळ्यांना दिसतंय वरच्या साईडला रेफरन्सिंग कळलं सगळ्यांना. म्हणजे मी काय करतोय माहितीये का की सिस्टमला सांगतोय की जेव्हा केव्हा माझे सिनियर ह्या फाईल ओपन करतील, फाईल ओपन केल्यानंतर ही लाईन बघतील, ती लाईन बघितल्यानंतर त्यांना जसं त्या पेज नंबर 5 ला क्लिक केलं की पेज नंबर 5 त्यांच्यासमोर ओपन झालं पाहिजे. हे झालं रेफरन्सिंग. म्हणजे मी त्याला फ्लॅप लावतोय. करो रेफरन्स करो पेज नंबर 5 आलं नीचे, ठीक आहे ओके. त्यानंतर पेज नंबर 7 त्याला पण सिलेक्ट करायचं आणि लिंक करायचं. जेव्हा केव्हा तुम्ही त्याला सिलेक्ट करता, लिंक देतात, त्यावेळेस तिथला जो कलर आहे तो कलर चेंज होईल. म्हणजे समोरच्या व्यक्ती लगेच कळेल बाबा ह्या फाईलमध्ये रेफरन्सिंग लावलेला आहे किंवा रेफरन्स दिला आहे त्याला. जसं आपण एक पेपर रेफरन्स और सेंड करू, यामध्ये बघा खाली अटॅचमेंट पण आहे, तुम्हाला अटॅचमेंट पण लावता येईल. सेंड करतो. आता बघा आणखीन एक विशेष, जेव्हा आपण रिसिट बघितली होती त्या रिसिटमध्ये टपालमध्ये काय होतं 2 आणि CC होतं. फिजिकल पण जे आहे फिजिकल फक्त फाईल आपण एकाच कर्मचाऱ्याला पाठवता येईल आपल्याला, बरोबर आहे ना. अशाच प्रकारे सिस्टीममध्ये सुद्धा जी फाईल आहे ती फाईल फक्त एकाच कर्मचाऱ्याला आपण पाठवू शकतो. मल्टिपल कर्मचाऱ्यांना आपण फाईल पाठवता येत नाही. भेजो देखो यामध्ये टाकलं त्यांनी परत सेंड जाओ सेंड बॉक्स मध्ये. आता ही फाईल आपण परत ओपन करून बघू. हे बघा आपण जे नोट लिहितो नोट नंबर 4 त्यामध्ये पेज नंबर 5 आणि पेज नंबर 7 या दोघांना हायपरलिंक आलेले आहे. जसे सिनियर आपले त्या क्लिक करतील, करो क्लिक किसी को क्लिक केले की ऑटोमॅटिक पेज नंबर 5 ओपन होईल. त्यावर पेज नंबर 4 पण दिसेल त्यांना आणि पुढचे पेज पण दिसतील. ह्याचा फायदा काय की समोरच्या व्यक्तीला काम करण्याकरता इज व्हावा, त्यांना काम करण्याकरता सुविधा व्हावी, त्याकरता आपण हे अशा प्रकारचे रेफरन्सिंग त्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता हा झाला तुमचा ह्याचा रेफरन्स, कुठला फाईलचा रेफरन्स. अशाच प्रकारे समजा माझ्याकडे पहिल्या एक मोठी फाईल आहे, त्या फाईलमध्ये पहिले 100 लोकांनी नोटिंग लिहिल्या आहेत, 1 2 3 4 5 6 100. आणि समजा मला काहीतरी नवीन कळलं त्यामध्ये आणि मी सांगतोय की माझ्या सिनियरला की सर नोट नंबर 12 बघा, त्या नोट नंबर 12 मध्ये असं यांनी लिहिलं होतं कर्मचाऱ्यांनी आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये परफेक्ट आहे. तर अशा प्रकारे मी जसं पेपरला हायपरलिंक केलं, पेपरला रेफरन्स केलं, त्याच प्रकारे मी नोटला पण रेफरन्स करता येईल मला, ती पण सुविधा दिलेली आहे. एक बार नोट करो, नोटिस होता जैसे अपन पेपर त्यामध्ये आला ग्रीन नोट करो, फिर से उधर जाना पड़ेगा तुम्हें, नहीं फिर जाना पड़ेगा फाइल में, फुल करो उसको फाइल को. आणखी दुसरी गोष्ट यामध्ये समजा मी फाईल जसं तुम्हाला रिसिप्ट दाखवलं होतं की चुकून पाठवले त्यांना, बघितलं आपण त्यामध्ये फोल्डर. अशाच प्रकारे इथं पण जे आहे तुम्हाला सिस्टीम मध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे की समोरच्या व्यक्तीने जोपर्यंत फाईल ओपन करत नाही तोपर्यंत परत ती फाईल तुम्ही तुमच्याकडे मागवता येईल तुम्हाला. दुसरी गोष्ट, एक मिनिट फक्त पाणी घेतो. दुसरी गोष्ट की समजा तुमच्याकडे ऍडिशनल सीपी आहेत, तुमचे ऍडिशनल सीपीच्या खाली 2 DCP काम करतात. तर त्या 2 DCP पैकी एक DCP समजा सुट्टीवरती आहे आणि फाईल अर्जंट आहे, तर अशा केसमध्ये DCP X कडनं ती फाईल तुमचे ऍडिशनल घेऊ शकतात मागून ऑटोमॅटिक, म्हणजे सिस्टीम थ्रू. सिस्टीम त्यांना विचारेल तुम्ही का फाईल घेताय आणि सिस्टीममध्ये ती फाईल घेऊन ती Y DCPनं मार्क करता येईल. अशा प्रकारे सिनियर जे अधिकारी आहेत आपले ते त्यांच्या हाताखाली असलेल्या कर्मचाऱ्यांचे फाईल्स मागून घेऊ शकतात आणि दुसऱ्याला मार्क करू शकतात. तर ही पण पुल अपची जी फॅसिलिटी आपण सिस्टममध्ये दिलेली आहे. तशाच प्रकारे सिस्टममध्ये आणखी एक फॅसिलिटी आहे. समजा एक फाईल तुमच्याकडे पाठवली आणि त्या फाईलवर तुम्हाला काहीतरी माहिती पाहिजे दुसऱ्या विभागाकडनं, अशा वेळेस ती फाईल तुमच्या इनबॉक्समध्ये असेल, बरोबर आहे. तर ती इनबॉक्समध्ये न राहता ती फाईल तुम्हाला पार्क करण्याची सुविधा दिलेली आपण त्यामध्ये. ती कशी पार्क करते पण दाखवतो. पार्क कशा करता, कारण मला माहिती त्यांच्याकडनं यायची आहे, माहिती मला अपेक्षित आहे, ती माहिती माझ्याकडे अजून आलेली नाहीये, त्याकरता त्या फाईलला मी पार्क करून ठेवू शकतो. करो लिखो नोट एक किंवा पूल किया ना, पूल करो ना, हां पार्क करा, हे पार्क दाखवतो तुम्हाला, ठीक आहे करो पार्क, या पूल करतो ना. आता यामध्ये बघा आणखीन एक आहे की ड्यू डेट दिली याच्यामध्ये. ड्यू डेटचा अर्थ काय आहे की मी पार्क केल्यानंतर समजा मला पाहिजे की ही फाईल जी आहे ही मला 5 तारखेला फाईल परत माझ्या इनबॉक्समध्ये आली पाहिजे. तर अशा केसमध्ये ऑटोमॅटिकली ती फाईल जी आहे ती 5 तारखेला माझ्या इनबॉक्समध्ये येऊन जाईल माझ्यासमोर आणि सांगेल की आता तुम्हाला या फाईलवरती काम करायचं आहे. तर अशा प्रकारे मी फाईल आपण सांगतो ना कधी कधी शेड्यूलिंगमध्ये टाकतो किंवा मला 4 तारखेला आठवण कर ही फाईल मला परत दाखव, मला DCS साहेबांकडे जायचं किंवा ॲडिशनलकडे जायचं किंवा आणखीन कोणाकडे जायचं आहे. तर अशा प्रकारे सिस्टम तुम्हाला तुमचं शेड्यूलिंग सुद्धा त्यामध्ये करून देईल. करो ओके. आता ही त्यांनी पार्क केली. आता ही फाईल पार्क केलेली कुठे आहे बताओ उनको, फाईल मध्ये जाओ. आता यामध्ये बघा पार्क दिसला ऑप्शन तुम्हाला, तुम्ही पार्कला जायचं परत त्याला मला अनपार्क करता येईल. म्हणजे त्याला 5 तारीख दिली होती पण मला ती फाईल आजच पाहिजे परत, तर संध्याकाळी माझ्याकडे त्याच्यामध्ये पत्र जे पाहिजे होतं मला ती माहिती मिळालेली आहे, मी त्याला परत अनपार्क करतोय. अनपार्क केलं तर काय करेल की इन्फॉर्मेशन रिसिव्ड, सो आय एम अनपार्किंग इट. करो अनपार्क. आता अनपार्क केली की परत कुठे जाईल ती तुमच्या
इनबॉक्समध्ये येईल. ही बघा, ही माझी फाईल आली, बरोबर. पण ही फाईल परत माझ्या इनबॉक्समध्ये आली. आता महत्वाचं उनको नोट बताओ, रेफरन्स टू नोट. आता महत्वाचं जसं बोलू तुम्हाला मी की आपल्याला एक नोट नवीन लिहायची आणि त्या नोटला रिफर करायचं. मला प्लीज रिफर नोट नंबर करो, इधर नोट ओपन करो पहिले सब, प्लीज रिफर नोट नंबर 2. आता त्याला आपण जसं रेफरन्स केलं त्याला आपण तसं सिलेक्ट करायचं, रेफरन्स मध्ये जायचं आणि यामध्ये बघा आता नोट नंबर दिसते. याच्यामध्ये पहिल्यांदा पेज नंबर होता, आता यामध्ये नोट नंबर आला. म्हणजे काय, तुम्हाला नोटला पण रेफरन्स करता येईल. आता दाखवलं तुम्हाला सगळे नोट दाखवतो, बरं. ओपन करो सब नोट्स बता. हे बघा, याच्यामध्ये किती 1 ते 4 नोट्स दिल्या होत्या. म्हणजे तुम्हाला नोटला पण रेफरन्सिंग करता येईल. तर सिस्टममध्ये ती प्रोविजन आपण दिलेली आहे. करतो, ओके करा, सेंड करो. हे बघा, नोट ऑटोमॅटिक 2 नंबर ओपन झाले. तर अशा प्रकारे सिस्टममध्ये आपण त्याला नोटला पण रेफरन्स करता येईल. काम झाल्यानंतर तुम्हाला फाईल क्लोज करायची आहे. कशा करता की तुमच्या नावावरती पेंडन्स दिसू नये. फाईल क्लोज कोण करू शकतो? ज्या कर्मचाऱ्याने जी फाईल ओपन केली तोच फक्त कर्मचारी क्लोज करू शकतो. बाकी कर्मचारी मधला कोणी करू शकत नाही. समजा मी फाईल तयार केलेली आहे, मी कर्मचारी आहे, मला ॲडिशनल करणं एक मान्यता पाहिजे. मी फाईल तयार केली, 10 साहेबांना पाठवली. साहेबांनी ती फाईल त्यामध्ये काही नोट टाकली, ती नोट टाकून परत बिरारी साहेबांना पाठवली. 10 साहेबांनी जे बिरारी साहेबांना पाठवलं ते मला बघता येणार नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत ती फाईल माझ्याकडे येणार नाही तोपर्यंत. सिस्टममध्ये मी डायरेक्टली फाईल बिरारी साहेबांना सुद्धा पाठवू शकतो. तुम्ही डायरेक्टली ॲडिशनल पण मला फाईल पाठवता येईल. केव्हा? जेव्हा मी त्यांच्या हायरार्कीमध्ये असेल त्यावेळेस, मी जेव्हा त्यांच्या व्हर्टिकल चेनमध्ये असेल त्यावेळेस फक्त मला ती फाईल त्यांना डायरेक्ट पाठवता येईल. सिस्टममध्ये तुम्हाला आणखीन एक विशेषता आहे की जी फाईल आहे, भेजो मुझे एक्सटर्नल इंटरनल बताना है उनको, हाँ लेटर के लिए जाओ. आणखीन यामध्ये एक महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. वरती बघा, रुक जाओ. इंटरनल एक्सटर्नल. समजा तुम्हाला कल्याणवरनं एक जी फाईल आहे किंवा जे पत्र आहे ते तुम्हाला पुण्याला किंवा औरंगाबादला किंवा सांगलीला पाठवायचे फाईल. कशी पाठवणार तुम्ही? इंटरनल मध्ये बघा, नीचे सिलेक्ट करो, ऑर्गनायझेशन क्लिक करो. यामध्ये बघा सगळ्यांचे नाव दिलेले आहेत. समजा तुम्ही सिलेक्ट केलं त्यामध्ये SP रायगड, तुम्ही तसं SP रायगड किंवा कुठलाही कर्मचारी कुठलं तुम्ही तिथं सिलेक्ट केलं, तुम्हाला ऑटोमॅटिकली त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे त्यांच्या जिल्ह्यामध्ये असणारे सगळे अधिकारी दाखल त्यामध्ये तुम्हाला. आता यामध्ये बघा त्यांनी कुठला सिलेक्ट केला, SP रायगड सिलेक्ट, उसके आगे बताओ, उसमें आगे कुछ है या पुनर्रोल कोई भी लो ना, हाँ ले लो, उसके आगे बताओ कुछ है ऊपर. आता यामध्ये बघा SP नागपूर रेल्वे, ऑफिस ऑफ SP नागपूर रेल्वे. म्हणजे तुम्हाला कुठंही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पोलीस विभागाला फाईल पाठवता येईल. हा झाला एक भाग. दुसरी बाब, समजा तुम्हाला फाईल मंत्रालयामध्ये पाठवायची, होम डिपार्टमेंटला, शक्यतो तुम्हाला ते काम पडणार नाही, पण कशी पाठवायची तुम्हाला सांगतो. यामध्ये बघा एक्सटर्नल नावाचं आहे, क्लिक करा एक्सटर्नल. जसं तुम्ही एक्सटर्नलला क्लिक करता, पहिल्यांदा इंटरनल केलं तर काय दाखवलं मला? माझ्या पोलीस विभागातले सगळे मला SP CP त्यांचे नाव दाखवले. जेव्हा मी एक्सटर्नल करेल त्यावेळेस काय दाखवेल तुम्हाला? जेवढे काही तुमच्या सिस्टीममध्ये एक्सटर्नल लोकांसाठी परमिशन दिली असणार आहे, दुसऱ्या सिस्टीमवर हँडशेकिंग असेल त्यांचे नाव तुम्हाला दाखवलं. आता यामध्ये MHSC केलं करो, म्हणजे मंत्रालयात समजा मला फाईल पाठवायची तर मंत्रालयातले कर्मचारी सगळ्यांचे नाव दाखवलं. यामध्ये कोणी दाखवलं? सुजाता सोनिक मॅडम का नाम आहे. तर यामध्ये तुम्ही एक्सटर्नल आणि इंटरनल करून कुठल्याही विभागाला तुम्ही तुमच्या सिस्टीम मार्फत पत्र आपण बाहेर पाठवू शकतो. हा झाला एक्सटर्नल आणि इंटरनलचा. भेजू. यामध्ये बघा, जसं तुम्ही पहिले 3 अक्षर टाईप केले, एक तर नाव, अक्षराचे 3 नाव टाईप करा, डेझिग्नेशन टाईप करा, ईमेल ॲड्रेस टाईप करा, तुम्हाला सिस्टम त्यांचं पूर्ण प्रॉम्प्ट करून देईल. नाही का? ठीक आहे. मत भेजो. ये सुजाता सोनिक मैडम का नाम आया है, ACS GAD, उनके बाद 2-4 चार्जेस, CS का भी नाम है. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या विभागातनं बाहेर पण तुम्हाला पत्र पाठवता येतील. कळलं सगळ्यांना? हे जे आहे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. रिसिट कशी तयार करायची, फाईल कशी तयार करायची, नोट कशी लिहायची, सेंड कशी करायची फाईल, पुल बॅक कशी फाईल करायची, आपण पार्क कशी करायची, क्लोज कशी करायची, रिओपन कशी करायची, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना. हे एवढं तुम्हाला जरी आला, आज आपण जेवढं सांगितलं तुम्हाला, तेवढं तुम्ही या ऑफिसमध्ये काम करता येईल तुम्हाला. परंतु एवढ्याने सफिशियंट होणार नाही. तुम्ही व्हिडिओज बघा छोटे छोटे, प्रत्येक भाषेमध्ये व्हिडिओ दिलेला आहे. मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, तामिळ आहे, तेलुगू आहे. कारण भारतामध्ये सगळीकडे ई ऑफिस वापरलं जातं. सरांचा असा प्रश्न आहे की ऑफलाईन अर्जाचं काय करायचं? ऑफलाईन जेवढे काही अर्ज, तुम्हाला एक डेट डिसाईड करा की या तारखेच्या पुढे आलेले सर्व अर्ज जे आहेत आमचे हे सगळे ई ऑफिसमध्ये जातील. त्याच्या पूर्वीचे सगळे अर्ज आम्ही फिजिकल निकाली काढू, तर ते फिजिकल करा. परंतु एक डेट नंतर, समजा 1 जून डेट दिली, 1 तारखेनंतर जेवढे काही पत्र तुमच्याकडे येतील हे सगळे पत्र इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच तुम्ही करा आणि पुढे पाठवा. जुने पत्र फिजिकल करा, पण नवीन पत्र सगळे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करा. समजा जुन्या फाईल तुमच्याकडे असतील तर जुन्या फाईल सिस्टममध्ये मार्केट करण्याची पण फॅसिलिटी दिलेली आपण सिस्टममध्ये. आता मंत्रालयामध्ये जेवढे काही विभाग आहेत त्या विभागाने प्रत्येकाने त्यांच्या सगळ्या जुन्या फाईल स्कॅन केलेल्या आहेत, त्या कंटिन्युअसमध्ये आहेत, त्या सगळ्या फाईल स्कॅन करून सिस्टममध्ये टाकलेल्या आहेत. आणि जेव्हा केव्हा ती फाईल त्यांना पाहिजे असते त्यावेळेस ती फाईल त्यांना परत रिओपन करून वाचतात ते फाईल पूर्ण. तर डिजिटायझेशन पण यामध्ये दिलेलं आहे आपण. आता सरांचा असा प्रश्न आहे की समजा सिस्टीममध्ये आपण, प्लीज महत्वाचा प्रश्न आहे, सिस्टीममध्ये आपण एक पत्र आलं, पत्र सिस्टीममध्ये घेतलं आणि ते पत्र ठाणे CP पाठवून दिलं. ठीक आहे.
नंतरचे फिजिकल पत्राचं काय करायचं याकरता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मंत्रालयात जे 15,000 पत्र दररोज येतात ते 15,000 पत्र आपण त्यांना जे आहे ते क्युबिकल दिलेत करून त्यांना प्रत्येक दिवसागणिक पत्र ते गठ्ठा म्हणून ते ठेवतात आणि फक्त सिस्टीमचं पत्र त्या कर्मचाऱ्याच्या सिस्टीमवरती जातं. फिजिकल पत्र त्याला जात नाही आणि ते पत्र पूर्ण 1 महिन्यापर्यंत ते पत्र तिथे ठेवले जातात पिजन होलमध्ये. 1 महिन्यानंतर ते पत्र त्या विभागाला पाठवून दिले जातात की पत्र बघा तुम्हाला पत्र ठेवायचे का फाडून फेकायचे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला पण ते पत्र तुमच्याकडे ठेवावं लागतील आणि ते पत्र त्यांना पाठवायचे नाही. आणि जर त्यांनी पत्र मागवले तर त्यांना पत्र द्या, अदरवाईज पत्र देऊ नका. दुसरी गोष्ट, सिस्टीम जी आहे ही सिस्टीम रोल बेस आहे. ज्या व्यक्तीला जो रोल दिलेला आहे त्याच रोलमध्ये तो काम करू शकतो. लक्षात घ्या, ज्याला सीआरयू म्हणजे सेंट्रल रजिस्टर युनिटचं काम दिलेलं आहे तो फक्त इनवर्ट आउटवर्टचं काम करेल. एखाद्या व्यक्तीला ऑफिसरचा रोल दिला आहे तो फाईल तयार करेल. एखाद्या व्यक्तीला ड्राफ्ट तयार करण्याचा म्हणजे डिव्होलेटरचा रोल दिलाय तो डिव्होलेटर तयार करू शकतो. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जो आहे प्रिंट काढण्याचा रोल दिलाय तो फक्त प्रिंट करू शकतो, म्हणजे प्रिंट करण्याची परवानगी त्याला राहील. एखाद्या व्यक्तीला समजा एखादी फाईल डाउनलोड करण्याची परवानगी दिलेली आहे तो फाईल डाउनलोड करू शकतो. एखाद्या कर्मचाऱ्याला MIS रोल दिला, समजा आता डीसीपीचं ऑफिस आहे, डीसीपीचं ऑफिस सगळ्यांना MIS रोल द्यायची गरज नाहीये. त्यांचे जे कोणी अधिकारी असतील त्यांना ते रोल देऊ शकतात. जर समजा सगळ्यांना दिला तर काय फरक पडेल, सगळे लोक रिपोर्ट काढत बसतील, बरोबर आहे ना. मग हे सगळे रिपोर्ट काढल्यानंतर सिस्टीम काय होईल, सिस्टीम स्लो होईल. तर सिस्टीम तुमची स्लो होऊ नये त्याकरता आपण रोल बेस्ड ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांना जो रोल आहे त्या रोलमध्ये त्या कर्मचाऱ्यांना काम करायचं आहे. कुठल्याही फाईलची झेरॉक्स काढायची नाही आहे. दुसरी गोष्ट, समजा मी एक्सपोल्युशनला आता सिनियर PI म्हणून काम करतो आणि माझी बदली झाली Y ठिकाणी, तर जेव्हा मी केव्हा बदली होऊन जाईल त्यावेळेस मला जो चार्ज दिला जाईल तो चार्ज एक्स पोल्युशनचा काढून घेतला जाईल आणि Y पोल्युशनचा चार्ज दिला जाईल. माझ्यानंतर समजा जहा साहेब तिथं आले तर जहा साहेबांना माझा जो चार्ज काढला तो चार्ज त्यांना जसा अटॅच करू, जे काम मी केलं होतं त्या पोलीस स्टेशनमध्ये ते सर्व काम त्यांच्या इनबॉक्समध्ये येऊन जाईल किंवा त्यांच्या सेंडबॉक्समध्ये येऊन जाईल. अशा प्रकारे चार्ज ट्रान्सफर आपल्याला सिस्टममध्ये करायचे, लक्षात ठेवा. जेव्हा बाहेर न येऊ त्यावेळेस चार्ज तुमच्याकडे आला पाहिजे, जेव्हा तुम्ही इथनं बाहेर जाता तेव्हा सुद्धा चार्ज निघाला पाहिजे आणि चार्ज दुसरा अटॅच केला पाहिजे. या सगळ्यांचे जे आहेत SOP तयार केलेले आहेत ऑलरेडी शासनाने, ते सगळे SOP तुम्ही तयार करा. मी बिरारी साहेबांना सांगतो की त्यांनी सगळे SOP आपल्याकडे पण काढा. स्कॅन कसं केलं पाहिजे, रोल कसे ट्रान्सफर केले पाहिजे, रोल कोणी ट्रान्सफर केले पाहिजे, लोकल ॲडमिन कोण असू शकतो तुमचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या विभागाबरोबर सांगण्यात येतील. एका कर्मचाऱ्याला एकापेक्षा जास्त चार्ज आपण देऊ शकतो. समजा मी आहे, माझ्याकडे DCP झोन 1चा चार्ज आहे, DCP झोन 2चा चार्ज सुट्टी असल्यामुळे माझ्याकडे आलेला आहे, तर मला दोन्ही चार्जच्या फाईल मला देऊ शकतात. डेलिगेशन ऑफ पॉवर आपण त्यांना म्हणतो किंवा डेलिगेशन ऑफ चार्ज, ते पण नाही. समजा झेंडे साहेब सुट्टीवरती गेले, 4 दिवसानंतर वापस आले, तर जेव्हा ते वापस येतील ऑटोमॅटिकली 4 दिवसानंतर माझ्या जे चार्ज होतो चार्ज निघून जाईल आणि दुसऱ्या परत त्यांच्याकडे वापस चालला जाईल. अशी पण प्रोव्हिजन सिस्टम मध्ये आपण केलेली आहे. ऍप्लिकेशन पण आमच्याकडे सगळ्यात मेजर पार्ट आहे जो ऑफिस वरती करण्याकरता अडचण येऊ शकतात. त्यामध्ये की ऍप्लिकेशन जिथे खूप मोठे असतात, रीड पिटिशन असतात, त्यानंतर किंवा त्याचा अर्ज चौकशी अहवाल सुद्धा खूप मोठा असतो. अशा वेळेस स्कॅनिंग करण्याकरता काय आपल्याकडे सुविधा आहे त्यामध्ये? तर यामध्ये सांगता प्रश्न उत्तर असं आहे यामध्ये की कोणी ना कोणतरी त्या उत्तरात टाईप करत असेल, कुठेतरी सॉफ्ट कॉपी असेल त्याची तयार झालेली ती सॉफ्ट कॉपी तुम्ही डायरेक्ट सिस्टममध्ये घ्या, कंट्रोल-C कंट्रोल-V करून त्याला ऍड करा सिस्टममध्ये. तुम्हाला स्कॅन करायची गरज नाही, प्रिंट करायची गरज नाही. समजा मला एक अहवाल तयार करायचा आहे, ठीक आहे, तो अहवाल माझा 40 पेजचा झाला किंवा 50 पेजचा झाला किंवा 10 पेजचा झाला. मी कुठं टाईप केला, तो मी टाईप केला माझ्या वर्डमध्ये ऑफिसमध्ये, बरोबर आहे. तो वर्डमध्ये टाईप केला, तिथनं मी त्याला कॉपी केलं आणि माझ्या सिस्टममध्ये नोटमध्ये प्रिंट करून टाकला, पेस्ट केला की सिस्टममध्ये ऍड झाली ती. म्हणजे त्या केसमध्ये मला प्रिंट करायची गरज नाहीये, परत स्कॅन करायची गरज नाहीये आणि ऑटोमॅटिकली मी कॉपी आणि पेस्ट करून सिस्टममध्ये टाकू शकतो. त्या प्रकारे तुम्हाला करता येईल सर. ऍप्लिकेशन स्वतः ऍप्लिकंट, समजा मी एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे एक्सपोल्युशनला, मला ते ट्रॅक करायची फॅसिलिटी आपण सिस्टममध्ये दिलेली आहे. महाराष्ट्राचं जे ट्रॅक अँड ट्रेसचं जे ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये महाराष्ट्र.gov.in त्यावरती ट्रॅक अँड ट्रेसची आपण फॅसिलिटी त्यामध्ये दिलेली आहे. तशी सेम फॅसिलिटी आपण आपल्या महापोलिसाबरोबर पण टाकता येईल आपल्याला वेबवरती, जेणेकरून की एखाद्या व्यक्तीने जर पत्र दिलं त्याला परत पोलीस स्टेशनला यायची गरज नाही किंवा CP ऑफिसला यायची गरज नाही किंवा DCP ऑफिसला यायची गरज नाही. तो घरी सिस्टममध्ये बघेल, त्यावरती जाईल, आपला नंबर टाकेल, मोबाईल नंबर टाकेल किंवा फाईल नंबर टाकेल किंवा लेटर नंबर टाकेल आणि त्याला त्याची सद्य परिस्थिती त्यामध्ये कळू शकते. RTI पण आता यामध्ये कसं माहिती आहे का, RTIचे जे मॅटर्स आहेत किंवा ग्रीव्हन्स आहेत, हे ग्रीव्हन्स ऑफिसमध्ये घ्यायचेच नाही आहेत. ग्रीव्हन्स करता CP ग्राम पोर्टल आहे, आपले सरकार पोर्टल आहे, त्यांना सगळ्यांना तुम्ही तिथे जाऊन ऍप्लिकेशन टाका तुमचं. CP ग्राम्स किंवा आपल्या सरकारमध्ये टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली समजा एखादा एक्सपोल्युशनचं ते मॅटर आहे, आपल्या सरकारमधून डायरेक्टली ते एक्सपोल्युशनला पण मार्क करू शकतात आपण. ती पण CP ग्राममध्ये किंवा आपल्या सरकारने फॅसिलिटी दिलेली आहे. मंत्रालयामध्ये आम्ही कुठलंच पत्र घेत नाही जे ग्रीव्हन्स असेल ते. ग्रीव्हन्सला सरळ सांगितलंय तुम्ही ग्रीव्हन्समध्ये टाका. RTI असेल तर RTI ऍप्लिकेशन तुम्ही तुमचे प्रॉपर द्या, ते प्रॉपर डिपार्टमेंटला पोस्ट केले जातील.